मुलांची गुणवत्ता सुधारणे, व्हेरी गुड, छान. अजून कार्यमग्नता, ओके. स्वयंविकास, छान. थोडस फास्ट, स्वतःची गुणवत्ता वाढवणे, व्हेरी गुड. मुलांचा गुणवत्तापूर्ण विकास, ओके. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण ओळखणे, क्षमता वाढवणे आणि शिक्षण मुलांना बोलते शिकते करणारे असावे. अरे वा, छान. आपणही सर्वांनी बोलतं राहावं. अध्ययनशीलता, सर्वांगीण विकास, अगदी अगदी अगदी. म्हणजे बघा, आता तुमचा सर्वांचा फ्लो हा आत्ताशी सुरू झालेला मला दिसतोय, की सर्वजण हा विचार करताय की मुलांना आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर आपण काय करायला हवं, कसं करायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, हे तीनही मुद्दे तुमचे या ठिकाणी येत आहेत. खूप सुंदर, ओके. बर, हा तंत्रज्ञानाचा उपयोग हा तर महत्वाचा आहेच. व्रतस्थ होणे, खूप सुंदर शब्द वापरलात सर. थोडासा जड आहे पण महत्वपूर्ण आहे. व्रतस्थ होणे, छान. चाकोरी बाहेर जाऊन विचार करणे, ओके. मस्त मस्त. प्रभावी शैक्षणिक साहित्य निर्मिती, ओके. आता याच प्रश्नाला जोडून अजून एक पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी, की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकलोय किंवा कोणकोणत्या नवीन बाबी शिकलोय त्याची पण थोडक्यात या ठिकाणी यादी टाकायची. आता दूरदृष्टी आणि तार्किक विचार करणे, खूप सुंदर. मंदाकिनी मॅडम, खूप सुंदर उत्तर दिलीत आपण. तुमचे तीनही मुद्दे खरंच खूप सुंदर होते. स्वअभ्यासी, ओके. दूरदृष्टी, मूल्यमापन, विद्यार्थी बोलके बनवूया, छान. आपण सर्वांनीही बोलतं राहूया आणि लिहित राहूया. पुढचा प्रश्न ऐकलाय सगळ्यांनी, की आपल्या आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलोय त्या गोष्टींची यादी करायची आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्या गोष्टी कोणाकोणाकडून जास्त शिकलोय हे तुमच्या डोक्यात ठेवायचे, की शिक्षकांनी कोणकोणत्या बाबी मला शिकवल्या, समाजाने मी कोणकोणत्या बाबी मला शिकवल्या, किंवा स्वतः मी कोणत्या बाबी शिकलो आहे, या गोष्टींची यादी आपल्याला करायची आहे. तर ती तुम्ही चॅटबॉक्स मध्ये करून पटापट टाकायची. खूप सुंदर, धन्यवाद सुर्वे सर. असं नॅस पिसाचं पूर्ण तुम्ही डिटेल या ठिकाणी काढून टाकलेलं आहे, सर्वांना उपयोगी पडेल ते. स्वतःपासून सुरुवात करणे, आनंददायी वातावरण निर्माण करणे. हा, मला एक म्हणायचंय बरं का, तुम्ही जे शिकले म्हणून टाकताय ना या ठिकाणी, त्या सर्व बाबी तुम्ही कोणाकोणाकडून शिकले हे पण तुमच्या डोक्यात क्लिअर करायचंय हा, कारण पुढचा प्रश्न त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे, ओके. इतरांना मदत करणे, छान. विद्यार्थी हित, ओके. परोपकार, स्वतःचे काम स्वतः करणे, नम्रता, छान. ऍडजस्टमेंट, खूप सुंदर. बोलणे स्वतः शिकलो, वा, क्या बात आहे. स्वयंशिस्त, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, ज्ञानार्जन, वेळेचे बंधन, काळानुरूप स्वतःमध्ये बदल करणे, समाजाप्रती आदर, ओके. स्वतः विचार करतो, स्वतः विचार करायला शिकलो, ओके, छान. बर, संभाषण कौशल्य, ओके. मला वाटतं बऱ्यापैकी किमान 2 मुद्दे प्रत्येकाचे झाले असावे. निसर्ग प्रेम, ओके. आदर, नियमितता आणि सातत्य ठेवणे, छान. आता माझी एक विनंती आहे सर्वांना, की आता ह्या सर्व ज्या गोष्टी तुम्ही लिहिल्या आहेत त्या लिहिताना शिक्षकांनी शिकवलेल्या बाबी जास्त होत्या, समाजाने शिकवलेल्या बाबी जास्त आहेत, की स्वतः शिकलेल्या बाबी जास्त आहेत, हे फक्त तुम्ही मला टाका. अ, ब का क, कोणती यादी सगळ्यात जास्त आहे एवढं फक्त आता टाका.
क. ओके, स्वतः शिकलेल्या आहेत अशा बाबी. क. ओके. ब. ओ. ओके, स्वतः शिकलेले जास्त. क, से, क. ओके. मेजॉरिटी ऑफ क. ओके ओके ओके, छान. म्हणजे काय की आपण स्वतः मान्य करतोय की आपण स्वतः शिकलेल्या बाबी ज्या आहेत त्या जास्त आहेत, अनुभवातून स्वतः शिकलोय. ओके, छान छान छान. ओके. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. सगळ्यांनी खूप सुंदर आता प्रतिसाद दिलात. म्हणजे मला भीती वाटली होती थोड्या वेळापूर्वी की जर कुणीच व्यक्त होत नाहीये, कुणीच बोलत नाही, तर मी प्रशिक्षण कसं घेऊ. आता छान वाटतंय की सर्वजण तुम्ही अलर्ट आहात, जागरूक आहात आणि सुंदर पद्धतीने कन्व्हर्सेशन मधून हे ट्रेनिंग असंच पुढे चालत राहील. सर्वांचे धन्यवाद. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. बघा, सर्वांच्या यादीमध्ये ज्यावेळेस लक्षपूर्वक आपण पाहिलं तर स्वतः शिकलेल्या बाबी जास्त आहेत असं आपण मान्य केले सर्वांनीच. आणि हो, माझंही तसंच आहे. स्वतः शिकलेल्या बाबींचीच यादी माझीही जास्त आहे. बरं, असं का झालं असेल बरं? आपण स्वतः शिकलेल्या बाबींची यादी आपल्याला मोठी वाटते. ही मोठी यादी होण्याचं कारण काय असावं? त्याच गोष्टी आपल्याला का जास्त मोठ्या वाटत असतील? त्याच गोष्टी आपण जास्त स्वतःकडून शिकलो हे तुम्ही सांगताय. स्वतः शिकलो हे पण सांगताय. पण शिक्षकांकडून पण आपण भरपूर गोष्टी शिकलो ना. जसं की बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो, गुणाकार शिकलो, भूगोलातले धडे शिकलो, इतिहासातल्या मधल्या मोठ्या मोठ्या कथा शिकलो. हे सर्व आपण शिकलो, पण आपल्याला स्वतः शिकलेल्या गोष्टी का जास्त महत्वाच्या वाटतात? व्हेरी गुड. खूप सुंदर असं तुमचं उत्तर येतंय की त्या ठिकाणी तुमचा अनुभव मॅटर करते. बरं, तुम्ही अनुभवातून ज्या गोष्टी शिकल्यात, ज्या स्वतः अनुभूतीतून किंवा निरीक्षणातून शिकल्यात, त्या जास्त महत्वाच्या वाटतात. व्हेरी गुड. दुसरी महत्वाची की त्या गरजेनुसार असतात. हा, अगदी अगदी. तानाजी सरांनी सांगितलंय की प्रॉब्लेम आल्यामुळे, म्हणजे कारण ती गोष्ट तुम्ही स्वतः करून पाहिली त्यामुळे तुम्हाला अडचणी आल्या तरी पण त्या गोष्टी तुम्ही सहजतेने शिकलात आणि लक्षात ठेवून आहात. व्हेरी गुड. कारण माहितीये का, एखाद्या मुलाला जर तहान लागली असेल तर त्याने पाणी मागितलं आणि आपण देणं म्हणजे त्याची तहान भागते. पण समजा एखादी बॉटल आहे, तिचं झाकण बंद आहे आणि आपण वरून पाणी ओततोय 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 ओततोय, काही त्याला फरक पडेल का? काय होईल? आपलं पाणी वाया जाईल. तर ज्या वेळेस गरज वाटणार नाही तोपर्यंत कितीही तुम्ही महत्वपूर्ण ज्ञान त्या मुलांना दिलं तर त्यांना त्याचं काही महत्व वाटणार नाही आणि ते वाया जाईल. तर गरज ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, अनुभव कधीच विसरू शकत नाही. ओके ओके ओके. आता चॅटबॉक्स आपण थांबूया थोडा वेळ. पुन्हा तुम्हाला संधी मिळेल चॅटबॉक्स वर चर्चा करायला. तर सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ह्या सर्व बाबी तुम्हाला का आठवतायत? कारण तुमच्या दृष्टिकोनातून त्या बाबी खूप महत्वाच्या होत्या. त्या बाबींना तुम्ही जास्त महत्व दिलं किंवा आत्मीयतेने शिकलात. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची की ती शिकण्याची तुम्हाला गरज वाटली म्हणून. उदाहरणार्थ बघा, आपण पोहणे शिकतो, गाडी चालवायचं शिकतो. आता ड्रायव्हिंग करणं बघा, लॉकडाऊन मध्ये मी स्वतः फोर व्हीलर ज्यावेळेस शिकले त्यावेळेस मला भीती वाटत होती की मला येईल की नाही येईल की नाही येईल की नाही. पण ज्यावेळेस मी रोडवर गाडी घेऊन गेले आणि प्रॅक्टिस केली तर मला सुंदर पद्धतीने 8च दिवसात गाडी चालवता आली आणि मी गाडी घेऊन रोज शाळेत गेले आले, 2 वर्ष गेले आले. परंतु ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं आणि पूर्णपणे आम्ही घरात कोंडून राहिल्यासारखं होतं, बिकॉज ऑफ औरंगाबादचं वातावरण खूप भयंकर होतं त्या काळामध्ये, त्यामुळे. पण मग ज्यावेळेस लॉकडाऊन उघडलं आणि मी ज्यावेळेस शाळेत गेले 15 जूनच्या नंतर, त्यावेळेस मला असं वाटलं की मी शाळेत जाऊ शकेल की नाही जाऊ शकेल की नाही, कारण की मला भीती होती की मी ड्रायव्हिंग शिकले, खूप सुंदर पद्धतीने चालवते, पण आतापर्यंत तिचा मला विसर पडला असेल का, हा प्रश्न होता. पण स्वानुभवातूनच माझ्या हे लक्षात आलं की मी स्वतः शिकलेली गोष्ट मी बिलकुल विसरलेली नाही. मला त्यावेळेस गाडी शिकण्याची गरज होती म्हणून मी शिकले. मला ती खूप महत्वपूर्ण वाटत होती ती गोष्ट शिकणं म्हणून मी शिकले. आणि दुसरी गोष्ट की ती गोष्ट मला आवडते म्हणून मी आत्मीयतेने शिकले. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की ते मी स्वतः अनुभव घेतला गाडी चालवण्याचा. आणि त्यावेळेस विचार करत करत गाडी चालवून जेव्हा मी शिकले त्यावेळेस मी डोक्यामध्ये फिक्स ठेवलं की आता मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करते गाडी चालवण्याची त्यावेळेस मी कशा पद्धतीने चालावी, साईड कशी घ्यावी किंवा बाजूला कसं सरकावं, मागच्या दोन्ही बाजूंच्या आरशाचा आणि बॅक साईडच्या आरशाचा कसा उपयोग करावा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आणि मग त्या ठिकाणी मी आत्मसात केल्या.
मग आता त्या गोष्टीचा मला अजिबात विसर पडणार नाही भविष्यात. तसंच सायकल चालवणे असेल, स्विमिंग असेल, गाणं शिकणं असेल किंवा चित्रकला असेल, ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी शिकतो, ज्या कृतीतून पण शिकलेल्या असतात आणि मनाने शिकलेल्या असतात, त्या महत्वाच्या वाटतात आपल्याला, म्हणून त्या आपण छान पद्धतीने शिकतो, आत्मीयतेने शिकतो. मग मी असं का नाही म्हणते बरं, किंवा तुम्ही असं का नाही म्हणते की अनुभवातूनच शिकतोय, तर मग दुसऱ्यांनी शिक्षकांनी शिकवलं ते शिकणं होतं का? शिक्षकांना आपल्याला जे शिकवले शाळेमधला पाठ्यक्रम वगैरे, तो ते शिकणं नव्हतं का? ते आपल्याला का आठवत नसावं बरं? कारण स्वतः शिकणे म्हणजे चाकोरी बाहेर जाऊन शिकणे, व्हेरी गुड, आणि आत्मविश्वास पण येतो, छान. अनुभवातून शिकलेले कायमस्वरूपी ध्यानात राहते, बर, ओके. तर ते सर्व शिकणं ही शिकणं होतं, पण ते शिक्षकांनी शिकवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या आपल्याला महत्वपूर्ण वाटतात किंवा गरजेच्या वाटतात असं नाही, बरोबर? म्हणून आपल्या त्या लक्षात राहत नाहीत आणि त्या आपल्याला महत्वपूर्ण वाटतात, त्या आपण आवडीने शिकतो आणि त्या आपल्या लक्षात राहतात. जर असं असेल की मुलांना सुद्धा मग त्यांच्या मनाने शिकलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहत असतील आणि त्यांनी स्वतः शिकलेल्या गोष्टीच जास्त महत्वपूर्ण वाटत असतील, मग आपण मुलांना शिकण्याची संधी द्यावी की नाही द्यावी? चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता की आपण मुलांना स्वतः शिकण्याची संधी द्यावी की नाही द्यावी? नक्कीच, अवश्य द्यायला हवी, नक्की, व्हेरी गुड, छान. खरंच आपण मुलांना स्वतः शिकण्याची संधी द्यायलाच हवी. जर मग मुलं स्वतः शिकतायत, स्वतः शिकलेल्या गोष्टी त्यांच्या जास्त लक्षात राहत आहेत, तर मग आपण मुलांना का शिकवतो बरं? हा एक मोठा प्रश्न येतो आता. जर मुलांनी स्वतः शिकलेल्या गोष्टी त्यांना महत्वपूर्ण वाटतात, त्याच गोष्टी त्यांना आवडतात, आपण संधी द्यायला पाहिजे हेही मान्य करतोय, तर मग आपण त्यांना शिकवू का बरं देत नाही? आपण का शिकवतोय त्यांना? आपण त्यांना का शिकवतोय? काय कारण असेल बरं याचं की आपण मुलांना स्वतः शिकू देत नाही? कारण आपल्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की मूल स्वतःहून शिकू शकतो. आपण मार्गदर्शक आहोत, ओके, योग्य ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहोत, अगदी छान. तर मूल स्वतःहून शिकू शकतो ही बाब आपण सर्वप्रथम मान्य करायला हवी. कारण सांगते की मूल जर स्वतःहून शिकलं किंवा शिकत असेल तर ती जी प्रक्रिया आहे तर ती नैसर्गिक प्रक्रिया असते, ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि ही प्रक्रिया घडून येण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही गोष्ट आधी मान्य करायला हवी की मूल स्वतः शिकतो. बरं, योग्य दिशा देण्यासाठी मान्य. मग खरंच आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका करतोय का? गुरुशिवाय ज्ञान नाही, ओके, दिशा देणं गरजेचं आहे, ओके, छान, मान्य तुमचं, दिशा देणं गरजेचं आहे, पण गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही असं होऊ शकतं? चालेल, आपण पुढे जाऊन चर्चा करूया, मग तुमच्या अजून लक्षात येईल. तर मूल स्वतः शिकतं आणि मुलांची स्वतःची शिकण्याची प्रक्रिया आहे ती अगदी नॅचरल असते, नैसर्गिक असते. आणि ही प्रक्रिया घडवून येण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही मान्य करायला हवी की मूल स्वतः शिकू शकतो. हो, सुलभक आवश्यक आहे, नक्की मान्य. मूल अनुकरणातून शिकते, ओके, पुढे जाऊन बघूया आपण काय आहे. भाऊसाहेब सरांनी एक स्टेटमेंट टाकले की 50% मुलं स्वतःहून शिकत असतात. खूप सुंदर, अभिनंदन सर तुमचं की तुम्ही मान्य केलं की 50% मुले तरी स्वतःहून शिकत असतात, ओके, छान. अजून एक प्रश्न विचारते तुम्हाला फक्त, मग नंतर आपण खरंच चॅटबॉक्स बंद करू आणि पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये शाळेतल्या पाठ्यपुस्तकातून किती टक्के भाग स्वतः शिकलाय आयुष्यातला? हा, तुमच्या आयुष्यातला पाठ्यपुस्तकातून शिकलेला भाग किती असावा? 10%, 20%, 50%? लिहाल? आवडीचं शिकतात, ओके, आणि अनुकरणातून शिकतात, छान. दोन्ही स्टेटमेंट काही अर्थी बरोबर आहे. कोण लिहिल? स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाठ्यपुस्तकातून किती घटक शिकलात? स्वतःच्या आयुष्यात शिकलेल्या गोष्टींपैकी सांगता येत नाही, ओके.
मुलं सर्व मनाने शिकतात, पण चांगलं आणि वाईट काय यातील फरक सांगणारा मार्गदर्शक आवश्यक. व्हेरी गुड. 50%. छान, खूप हुशार असतील सर. भरपूर. 60%. ओके ओके. 50%. 30%. ओके, छान. वरच्या वर्गातील भरपूर तुम्हाला पाठ्यपुस्तकातलं शिकवलेलं तुमच्या आयुष्यात उपयोगी पडतंय. 20%. ओके. 50%. ओके. 40%. छान. माझा तर असा दृष्टिकोन आहे की पाठ्यपुस्तकातले आपण जे घटक शिकलो, उदाहरणार्थ इतिहासातले धडे शिकलो, भूगोलातला पाठ्यक्रम शिकलो किंवा विज्ञानातले काही प्रयोग शिकलो, ह्या सर्व गोष्टी ज्या आपण शिकलो त्या आपल्या आयुष्यात ज्यावेळेस आपण वापरतो, तर त्या आपल्या आयुष्यामधल्या चालू घडामोडीवर महत्वपूर्ण असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी आपण किमान 10 ते 20% गोष्टीच फक्त अवलंबतो किंवा वापर करतो. निश्चित सांगता येणार नाही. ओके. तर मूल्यमापन करता येत नाही. ओके, हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण जर अजून शिकण्याचे काम चालूच आहे. खूप सुंदर सर. फक्त मी असं विचारलंय तुम्हाला की आपण जो पाठ्यक्रम डोळ्यासमोर ठेवला 1ली ते 10वी किंवा 1ली ते 12वी या वर्गांमधलं तुमच्या आयुष्यातला घटक खूप कमी शिकलो शाळेतून. ओके. त्या इयत्तांमधून तुमच्या काही गोष्टी जाणून बुजून शिकवाव्या लागतात. ओके. हरकत नाही. ओके, ठीक आहे, चालेल. आता चॅट बॉक्स बंद करूया आणि आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे की पाठ्यक्रमातून आपण काही गोष्टी शिकलो. काहींचं म्हणणं होतं त्यांनी 80% गोष्टी शिकल्यात आणि काहींचं म्हणणं होतं 10 ते 20%. हरकत नाही, 30-40%ची काही उत्तर आले. बरोबर. परंतु आता ही शिकण्याची प्रक्रिया घडवून येण्यासाठी आपण जी महत्वाची गोष्ट मानतो ती म्हणजे ही की आपण हे मान्य करायला तयार नाही की मूल स्वतःहून शिकतं. सरांनी आता सांगितलं एका सरांनी की 50% मुलं स्वतःहून शिकतात. त्याचंही एक जणांचं स्टेटमेंट होतं की मुलं आवडीच्याच गोष्टी फक्त स्वतःहून शिकतात. ओके. ह्या कशा आणि कसं स्पष्ट करायचं ते आपण पुढे गेल्यावर तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. तर या सर्वांमध्ये मला तरी शिक्षक या नात्याने एक वाटतं की मूल स्वतःहून शिकत नाही हे आपण मान्य करत नाहीच, कारण की आपल्याला भीती वाटते बरं का. एक प्रकारचा इगो असतो की मी शिकवल्यानंतरच त्याला थोड्याफार प्रमाणात काहीतरी येतं बाबा, त्याच्या मनाने शिकायचं म्हणलं त्याला काय येणार आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरा म्हणजे आपला एक इगो असतो की मी शिकवल्याशिवाय त्याला येऊच शकत नाही. इगो नाही म्हणता येणार त्याला. एक प्रकारची मला असं वाटतं की त्या ठिकाणी इन्सिक्युअर वाटत असेल आपल्या स्वतःला, असुरक्षिततेची भावना, की जर मूल स्वतःच शिकलं तर माझं अस्तित्व धोक्यात येईल. शिक्षक या नात्याने माझं अस्तित्व धोक्यात येईल असं मला वाटत असावं, शिक्षक या नात्याने बरं का. पण जर आपण मान्य केलं की मूल स्वतः शिकू शकते, हे जर आपण मान्य केलं आपल्या अस्तित्वाचा विचार बाजूला ठेवून, कारण खरंच आपलं अस्तित्व त्या ठिकाणी खूप मोठं आहे. गुरु शिवाय ज्ञान नाही हे सत्यच आहे. बर, मग पुढे असं एक आपल्याला महत्वाची गोष्ट की आज यांच्या चर्चेतून लक्षात आली ती म्हणजे सुलभ. अगदी रास्त शब्द वापरलाय सरांनी की जर मूल स्वतः शिकू शकतो तर मग माझी भूमिका काय असावी. तर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचं छोटंसं उत्तर आहे ते म्हणजे माझी भूमिका ही सुलभकाची असावी. माझी भूमिका ही सुलभकाचीच असावी. ओके, बरोबर. अगदी मूल शिकू शकतात पण त्यांना दिशा देण्याचं काम गुरुच करतो. तसं नाही काही शिकलं पण चांगलं किंवा वाईट हे सांगण्याची गुरुजी गरजेचे असतात. अगदी अगदी. म्हणजेच काय म्हणले मी की त्या ठिकाणी आपली भूमिका ही सुलभकाची असावी, फॅसिलिटेटरची असावी. एवढं मान्य आहे सगळ्यांना, सुलभकाची असावी. या मतावर सर्वजण ठाम आहात का? यस असेल तर यस टाका चॅट बॉक्स मध्ये. सुलभकाची. ओके 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 ओके, छान. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की सुलभकाची भूमिका असावी. त्या पुढे जाऊन एक नवीन शब्द या ठिकाणी वापरेल मी की आपली भूमिका ही ब्रह्मास्त्राप्रमाणे असावी. बघा, हा एक शब्द वापरलाय फक्त मी या ठिकाणी की ब्रह्मास्त्राप्रमाणे असावी. ती ब्रह्मास्त्राप्रमाणे कशी असावी हे तुम्हाला पुढच्या आपल्या 2 मुद्द्यांमधून स्पष्ट होणार आहे. परंतु फक्त शब्द तुम्ही लक्षात ठेवा, सुलभका सोबतच ब्रह्मास्त्रासारखी असावी. बरं, अजून एक वाक्य आठवतं मला सॉक्रेटिसचं. सॉक्रेटिस असा म्हणतो की आपण अनुभवातून शिकत नाही,
तर त्या अनुभवावर जे चिंतन आणि मनन होतं त्यातून आपण शिकतो. आता बऱ्याच जणांच्या चर्चेतून शब्द मला वाचायला मिळाला, अनुभवातून शिकतो. मूल अनुभवातून शिकतं, स्वअनुभवातून शिकतं, अशा काही तुमच्या प्रतिक्रिया होत्या त्या मी वाचल्या आहेत. बरं, पण सॉक्रेटिस तर म्हणतो की आपण अनुभवातून शिकत नाही, तर त्या अनुभवावर जे चिंतन होतं आणि मनन होतं त्यातून आपण शिकतो, असं सॉक्रेटिसचं म्हणणं आहे. सॉक्रेटिस खूप म्हणजे शिकवत नव्हताच तो कधी, फक्त प्रश्न विचारायचा मुलांना. प्रश्न विचारले की ते प्रश्नच त्याचे असे असायचे की ज्याच्यामधून त्याला उत्तरं मिळायची. तर फक्त उत्तरं नाही मिळायची, त्या उत्तरामागचं ओरिजिन तो शोधायचा आणि त्या मुलांमध्ये त्याला जे शिकवायचंय तो अतिशय सुंदर पद्धतीने रुजवायचा. बघा, उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी सांगेल. एका दारुड्या व्यक्तीचं एक उदाहरण आहे. बघा, एक माणूस असतो, तो रोज दारू पिऊन घरी येतो, भांडण करतो, बायकोला मारझोड करतो, मुलांना मारझोड करतो वगैरे, आणि त्याचं कुटुंब असं विस्कळीत असतं खूप. त्याला 2 मुलं असतात. पण ती 2 मुलं ज्या वेळेस मोठी होतात त्यावेळेस त्यापैकी एक मुलगा हा दारुडाच बनतो आणि दुसरा मुलगा मात्र खूप हुशार, अभ्यास करून तो त्या ठिकाणी एक अधिकारी बनतो. आता एकाच घरामध्ये ती मुलं वाढली आहेत, एकाच बापाची 2 मुलं आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की त्या घरातलं वातावरणही एकच मिळालंय दोघांना आणि दोघांनाही सारखाच अनुभव मिळालाय. परंतु 2 मुलांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असावी कदाचित, म्हणून ते दोघ जण वेगवेगळ्या मार्गाने गेले. म्हणजे कसं, एकाला असं वाटत असेल की माझा बाप म्हणजे बाबा लय भारी माणूस आहे, इतका डॅशिंग आहे ना की त्याच्या पुढं कोणी उभंच राहत नाही, त्याला कोणी शब्दही बोलत नाही, आपणही असंच राहायला पाहिजे, त्याची काय वट आहे, असा एकाचा विचार असेल, म्हणून तो कदाचित दारुडा झाला असेल आणि तीच विचार प्रणाली त्याने अवलंबली असेल. तर दुसऱ्या मुलाच्या मनामध्ये वेगळा विचार आला. त्याला वाटलं की आपले वडील दारू पिऊन आले की घरात नुसता गोंधळ घालतात, आपल्या आईला त्रास देतात, आपल्याला त्रास देतात आणि त्याचा जो सर्व त्रास होतो हा सर्व कुटुंबाला होतो. त्याच्याच बरोबर त्यांचे मित्र परिवार नातेवाईक सगळे नाव ठेवतात. म्हणून आपल्याला आयुष्य असं अजिबात नको. आपलं आयुष्य कसं सुंदर गेलं पाहिजे ना, आपण काहीतरी आपल्या आईचं वडिलांचं नाव मोठं करायला पाहिजे, म्हणून मी चांगला शिकलो पाहिजे. म्हणजे काय की दोघांना एकच अनुभव मिळाला, परंतु दोघांच्या त्या अनुभवातून विचार करण्याची, चिंतन करण्याची जी वेगळी प्रक्रिया घडली, त्या अनुभवातल्या चिंतन आणि मननातून ती 2 मुलं 2 प्रकारे घडली. दोघांची विचार करण्याची पातळी, मनन करण्याची पातळी, क्षमता ही वेगळी होती. अगदी बर. मग आपण काय करतो, गोष्ट वाक्य लक्षात आहेच आपल्या की आपण अनुभवातून शिकत नाही, तर त्या अनुभवावर जे चिंतन आणि मनन होतं त्यातून आपण शिकतो. पण आपण वर्गात ऍक्च्युअल काय करतो, तर आपण मुलांना अनुभव देतो आणि सामान्यपणे विचार करतो की माझ्या समोर जे पाठ्यक्रम आहे त्या पाठ्यक्रमाचं जे पुस्तक आहे, पाठ्यक्रमावरती आधारित त्या पुस्तकातील जे दिलेले अनुभव असतात ते आपण शाब्दिक किंवा भाषिक पातळीवर मुलांना देतो आणि काही कृतीयुक्त शिक्षणही देतो त्या ठिकाणी, औपचारिक आणि कृत्रिम अनुभव देतो. कृत्रिम अनुभव कसे की त्या पाठाला अनुसरून आपण एखादा प्रसंग तयार करतो किंवा एक अनुभव मुलांना देतो, जो अनुभव कृत्रिम असतो, नॅचरल नाही. अशा पद्धतीने आपण कृतीयुक्त शिक्षणही मुलांना देतो. जर आपण या ठिकाणी एका ठिकाणी मान्य केलंय सुरुवातीला की कृतीतून मिळालेलं शिक्षण किंवा कृतीतून केलेलं शिक्षण हे चिरकाल टिकतं, स्मरणात राहतं, त्याच विचारासोबत आपण अजून एक गोष्ट करतोय की आपल्या मुलांना आपण कृतीयुक्त शिक्षण देतोय, दर्जेदार शिक्षण आहे कृतीयुक्त शिक्षण, पण जनरली आपण एक पाठ डोक्यात ठेवतो, तेवढ्याच चाकोरीमध्ये त्या मुलांना अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आणि आपली अपेक्षा काय असते, आपली अपेक्षा असते की या एवढ्या अनुभवातून माझ्या वर्गातल्या 100% मुलांमध्ये मला हवा आहे, मला अपेक्षित आहे तसा बदल व्हावा. हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवून त्या ठिकाणी अध्यापन करत असतो. पण असं होऊ शकतं का, मुलांना प्रत्येक मुलाला त्या एकाच अनुभवातून वेगवेगळे विचार त्यांच्या डोक्यात येत असतील, वेगवेगळं चिंतन आणि मनन त्यांच्या मनात घडत असेल आणि मग त्यावेळेस आपल्याला रिझल्ट हा वेगळा दिसतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे मला तर असं वाटतं की निर्मित केलेला अनुभव देण्यापेक्षा जर मुलांना स्वतःचा अनुभव स्वतःच घेऊ दिला तर, आणि आपण स्वतः 2 दिवसापासून तो अनुभव घेता आहात. थिंकिंग अबाउट थिंकिंग, ओरिजिन शोधण्याचा आपण जे शिकतोय या 2 दिवसामध्ये, ते खूप महत्वपूर्ण उदाहरण आहे. अशाच पद्धतीने आपण जर मुलांना ओरिजिन ओळखायला शिकवलं किंवा शिकायचं कसं हेच जर आपण मुलांना शिकवलं तर मूल स्वतः शिकू शकतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपण मुलाला स्वतः शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे. आपण मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे. बघा, याबाबत एक सामाजिक ज्ञान रचनावादी विचारवंत आहेत, ज्यांचं नाव आहे आय थिंक सो विजोस्की काहीतरी नाव आहे त्यांचं. विजोस्की यांनी काय म्हटलंय, झेडपीडी असा एक त्यांचा एक हे आहे, लेख आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे, व्हॉट द लर्नर नो अँड व्हॉट द लर्नर डझंट नो. म्हणजे काय की अध्ययनकर्त्याला म्हणजेच विद्यार्थ्याला काय माहिती आहे आणि विद्यार्थ्याला काय माहिती नाही, यामधील जो एकदम छोटासा असा सूक्ष्म असा फरक आहे, जो झोन आहे, यामधली जी पोकळी आहे, माहित आहे आणि माहित नाही, यामधली या झोन मधला विकासाजवळचा म्हणजे डेव्हलपमेंटचा एकदम छोटासा अवकाश असतो बघा, छोटीशी पोकळी असते. विद्यार्थ्याला माहिती आहे आणि विद्यार्थ्याला माहिती नाही, यामधली जी छोटीशी पोकळी आहे, या पोकळीमध्ये, या झोन मध्ये माझी म्हणजे स्वतःची शिक्षकाची भूमिका काय असावी, तर ती असावी सुलभकाची भूमिका असावी. ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये त्याने एक नावही दिले, MKO, म्हणजे मोर नॉलेजेबल अदर. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की शिकणाऱ्यापेक्षा अधिक माहितीगार असणारा व्यक्ती तो म्हणजे सुलभक. शिकणारापेक्षा अधिक माहितीगार असणारा व्यक्ती तो म्हणजे शिक्षक, म्हणजेच सुलभक. आपण स्वतः म्हणजे आपली भूमिका या ठिकाणी अधिक स्पष्ट होते, ती म्हणजे सुलभकाची. येस व्यंगोष्ठी, धन्यवाद सर. जे माहित नाही त्याची वाट दाखवणे आणि व माहिती होण्यासाठी आवश्यक ती सुविधा पुरवणे. शिकवतो त्यावेळेस तो कितीतरी वेळ धडपडतो. आपण त्याला प्रत्येक वेळेस जाऊन नाही उठून उभं करत, त्याला म्हणतो त्या भिंतीला धर आणि उठ, त्या बेडला धर आणि उठ, हा राह उभा, राहतोय तू, असं आपण बऱ्याचदा म्हणतो मुलांना. शाळेतही तसं होतं. ज्यावेळेस आपण खेळाच्या स्पर्धा वगैरे घेतो त्यावेळेस मुलं आपल्या समोर असतात, आपण बऱ्याचदा मुलांना म्हणतो की हा धावू शकतो तू, धाव, बघ खूप जोरात पळतोय, छान छान, अरे तू येतो पहिला दुसरा, पळ पळ पळ. ही जी गोष्ट आहे ही म्हणजे प्रेरणा, ही म्हणजे प्रेरणा. ही प्रेरणा आपण देणं म्हणजे त्यांना, विद्यार्थ्यांना आपण स्वतः शिकण्यास प्रेरित करणं, असा हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ही गोष्ट का आपल्याला कळली, ही गोष्ट का आपण समजून घेतली किंवा त्याची टेक्निक आपण शिकून घेतली, तर मात्र आपल्या शिक्षणामध्ये क्रांती घडेल. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, अगदी मुलांना आपण स्वतः शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे. बरं, प्रेरित केलं पाहिजे, हा प्रवृत्त नाही. हे दोन थोडेसे सूक्ष्म फरकाचे दोन शब्द आहेत, ज्यामध्ये प्रवृत्त म्हणजे कसं की कसंही कर पण तुला हे केलंच पाहिजे, असं आपण ज्यावेळेस मुलांना म्हणतो म्हणजे त्याला ते करण्यास प्रवृत्त करतो. प्रवृत्त आपण आत्महत्या करण्यासही करतो कोणाला तरी, असं गुन्हे घडताना ते वकील लोक म्हणतात बरं का, मी नाही. तर प्रवृत्त केलं. प्रवृत्त म्हणजे काय की त्याला दुसरा पर्यायच न सोडणे, तेच तुला करायचे तसंच करायचे. पण प्रेरित करणे हा अगदी वेगळा भाग आहे, ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, वेगळी संकल्पना आहे. अरे ये तो मुझे करना ही है, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाला पाहिजे. प्रेरित करणे म्हणजेच काय, अरे ये तो मुझे करना ही है, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला मुलांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो आधी की तू हे करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण त्यांना पटवून देतो की तू हे सहज करू शकतो, त्यावेळेस मुलांमध्ये ही प्रेरणा निर्माण होते, हा ये तो मैं कर सकता हूं और मुझे करना है, म्हणजे आपण त्यांना प्रेरित करतोय.
इतका सूक्ष्म हा मुद्दा आहे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. खूप सुंदर गोष्ट आहे. मुलांना एकदा का शिकण्यास प्रेरित केलं की मुलांना तुम्ही आम्ही कोणीही थांबवू शकत नाही. मुलं काय एकदा प्रेरित झाले की मात्र मुलांना थांबवणं सगळ्यात मोठं संकट असतं शिक्षकापुढचं. ते कसं तेही तुमच्या पुढच्या उदाहरणातून लक्षात येईलच, की खूप सुंदर पद्धतीने मुलं कामाला लागतात आणि आपल्याला त्यांना थांबवावं कसं किंवा वेगळा टास्क काय द्यावा, हे मात्र आपल्याला थोडंसं जड होतं, कठीण जातं. बरं. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपला, की मुलांना शिकण्यास आपण प्रेरित केलं, पण शिकण्यास प्रेरित करण्याबरोबरच आपल्याला त्यांना खाद्य द्यायचं असतं. खाद्य म्हणजे कशा पद्धतीचं? खाऊ बिऊ चिवडा नाही बरं का. आव्हान द्यायचे मुलांना आपल्याला. आव्हान द्यायचे म्हणजे काय? नेमकं काय करायचं? बघा आपला ब्रेन असतो, सर्वांचा मेंदू जनरली काम करतो. फक्त थोड्या अधिक फरकाने काम करतो. म्हणजेच कसा? ऍक्टिव्ह राहणे. मेंदू हा कार्यरत असणे, कृतिशील असणे किंवा तळतळीत असणे. मेंदूला विश्रांतीची गरज असते. मेंदूला विश्रांतीची गरज असते हे प्रत्येकाला मान्य आहे. पण जशी मेंदूला विश्रांतीची गरज असते ना, तसंच मेंदूला तळतळीत ठेवण्यासाठी सुद्धा मेंदूला काम देण्याची गरज असते. मग मेंदूला काम देणे म्हणजे काय? तर मेंदूला पूरक अशा कृती देणे. मेंदूला पूरक अशा कृती देणे, ज्याच्या अनुषंगाने मेंदू हा तरतरीत राहील आणि कायमस्वरूपी कृतिशील राहील, काम करत राहील. जसं की बघा आपल्या भाषा विषय आहे, समजा भाषेचे आकलन होणे, गणिती क्रिया समजणे, सर्जनशील कृती करणे इत्यादी प्रत्येक कामाचे कार्यक्षेत्र ही मेंदूमध्ये वेगळं वेगळं असतं. दिवसभरात केलेले जे काम असतं ना, मेंदूच्या ज्या कार्यक्षेत्रात घडते ती क्षेत्रे आपण झोपल्यानंतर सुद्धा उद्दीपित असतात, उद्दीपित राहतात. म्हणजे बघा आपण जेवढं काम ते मेंदूला देऊ तेवढा मेंदू हा जास्त उद्दीपित राहू शकतो. आणि आपल्याला हेच करायचंय. जर मुलांचा मेंदू उद्दीपित झाला ना, तर तो किती प्रमाणामध्ये मेंदूचा वापर करेल आणि किती सहजतेने सर्व कामं करेल हे आपण मोजू शकत नाही. अगदी. जसं की होवार्ड गार्डनरच्या एक बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आहे. मला वाटतं तुम्ही तो वाचला असावा किंवा त्याचे तुम्हाला त्या बुद्धिमत्तेचे प्रकारही आम्ही या ठिकाणी देऊ. ज्या होवार्ड गार्डनरच्या ज्या बहुविध बुद्धिमत्ताचा सिद्धांत आहे समजा, त्यानुसार ज्या 9 इंटेलिजन्स म्हणजे 9 बुद्धिमत्ता आहेत, त्यानुसार जर आपण त्यांना कामं दिलीत, तर मात्र मुलांना त्याचा खूप फायदा होतो आणि मुलाचा मेंदू हा छान पद्धतीने काम करू लागतो. बरं. मग हे सगळं करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं? आव्हान द्यायचे. पण नेमकं हे आव्हान कसं असावं? कशा पद्धतीने द्यावं? याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू. तर आव्हान कसे असावे? आव्हान हे विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड किंवा त्यांची क्षमता हे ओळखून देता यायला हवं. आव्हान हे आपल्याला मुलाच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार किंवा त्याच्या कलानुसार द्यायला हवं. म्हणजे कसं की समजा आपण क्षमता कसं म्हणता येईल की मुलगा हे करू शकतो की नाही करू शकत, हा एक प्रश्न असतो. आवडीचं ते देतात. आता समजा सगळ्यात पहिले जर आपल्याला कुठलंही कार्य त्यांना द्यायचं असेल तर ते त्याच्या आवडीचं असावं. जसं की सरांनी आता सांगितलं बरं का, मुलं स्वतःहून शिकतात पण त्यांना आवडतं ना तेच शिकतात. हे सत्य आहे. हे सत्य आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून आव्हानं आपण अशी द्यायची की जी मुलांना आवडतील. सुरुवातीला त्याला आवडतील अशीच आव्हानं आपण द्यायची आणि मग त्यांना एकदा चालना मिळाली की मुलं ती आव्हानं स्वीकारतात आणि एक एक आव्हान पेलं ज्यावेळेस ते पुढे जातात त्यावेळेस त्यांच्या क्षमतांची मर्यादा ते कधी ओलांडतात हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. म्हणजे त्यांच्या लिमिट्स ते ऑलरेडी क्रॉस करून गेलेले असतात. त्यांच्या लिमिट्स ते ऑलरेडी क्रॉस करून गेलेले असतात. कारण त्यांनी आव्हान स्वीकारलेलं असतं. म्हणून आव्हान हे कसं असावं माहितीये का? त्याचं एक वाक्य आहे बघा, कुछ करते बने कुछ ना करते बने. आता तुम्ही म्हणाले याचा काय अर्थ आहे? करते बने म्हणजे सोपं असावं, नाहीच करता यायला पाहिजे असं असावं. अगदी तसं नाही. कुछ करते बने कुछ ना करते बने म्हणजे असं आव्हान आपण मुलांना द्यावं की पाहता क्षणी त्याला वाटायला पाहिजे अरे हे तर मी सहज करू शकतो. आणि ज्यावेळेस तो करायला लागेल
त्यावेळी त्याच्या लक्षात यावं की हा, अरे ही इथं मला थोडीशी अडचण वाटते, पण ठीक आहे, मला पुढे जायचंच आहे, तुम्हाला हे करावंच लागेल. आणि मग जे करता येतं ना, तिथून ते जे सुरुवात करतो, तर जे नाही येत ना, त्याच्या पुढेही तो कधी कधी जातो. म्हणजेच काय, कुछ करते बने कुछ ना करते बने, अशा पद्धतीची ही आव्हानं असावीत. म्हणजे त्याच्या क्षमतेनुसार तर असावी, शिवाय त्याच्या वयानुसार असावी. अगदी छान सर. त्यानंतर अजूनही विचार करू शकतो आपण की त्याच्या परिसरानुसार असावी. म्हणजे तो कोणत्या वातावरणात राहतोय ना, त्या वातावरणाचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, त्या परिसराचा आपण विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने ती आव्हानं असावीत. दुसरी महत्वाची गोष्ट की आव्हान देणं म्हणजे एक प्रकारची स्पर्धाच आहे बरं का. आता या ठिकाणी आव्हान म्हणजे काय, की आपण त्या ठिकाणी त्यांना कुठलं तरी टार्गेट ठरवून देतो. टार्गेट ठरवून देतो ना, ते त्यांना आता मिळवायचंय, ते टार्गेट कम्प्लीट करायचंय, टास्क कम्प्लीट करायचंय. पण आता ज्यावेळेस माझ्या सोबतचा मुलगा आणि मी दोघांना एकाच वेळेस जर आव्हान दिलं गेलं असेल, तर आमच्या दोघांमध्ये स्पर्धा लागते. पण ही स्पर्धा निकोप असावी. ही स्पर्धा निकोप असावी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे यामधली. स्पर्धा असावी मान्य, परंतु ती स्पर्धा ही निकोप असावी, ज्यामध्ये स्वार्थ नसावा, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची द्वेष भावना नसावी, अशी ही स्पर्धा असावी. म्हणजे कसं, आपण सोप्या पद्धतीने सांगायचं बरं का. बघ बर का, आपण आता बघूच तुमच्यापैकी कोण कोण हे करू शकतो. अगदी सहज आणि सोपं वाक्य बोलायचं आपण. काय होतं माहितीये का, मुलांच्या मध्ये जी प्रेरणा, उत्साह निर्माण होतो त्या क्षणी, की हा, अरे मी तर सगळ्यात जास्त करू शकतो, मी तर सगळ्यात छान करू शकतो, अशी त्याच्या मनात फिलिंग निर्माण होते. याच्यामध्ये कुठेही त्याला असं वाटत नाही की त्याच्यापेक्षा मी बेस्ट करतो, त्याच्यापेक्षा मीच चांगला करू शकतो, किंवा तो माझ्यासारखं करूच शकणार नाही. हा विचार सर्वप्रथम त्याच्या मनात येणार नाही. सर्वप्रथम त्याच्या मनात हाच विचार येतो की मी तरी खूप छान करू शकतो, मी तर असं किती पण करू शकतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस विचार होतो, त्या ठिकाणी त्याची स्पर्धा सुरू झाली, परंतु ती ही ना तर निकोप स्पर्धा असते. निकोप स्पर्धा असते बघा. मला असं वाटतं आपल्या निलेश घुगे सरांनी मागे एक उदाहरण दिलं होतं. त्यांच्याकडे एक पोपळे गुरुजी आहेत. पोपळे सरांच्या शाळेवर सर गेले आणि पाहिलं की वर्गात सर शिकवत होते. शिकवत असताना मग सरांनी त्याच्यावर फळ्यावरती गणितं दिली. 6 उदाहरणं दिली. म्हणे की आमच्याकडे आता हे साहेब आलेत, आम्ही थोडंसं ऑफिस मध्ये बसतो, बोलतो, तोपर्यंत तुम्ही हे बेरजेची उदाहरणं करा. लिहून दिलं आणि बाजूला गेले. आता मला सांगा की आपण मान्य केले की आपल्या वर्गात पिसा लेवलची मुलं आहेत, नॅस लेवलची आणि असर लेवलची आहे. तर याच्यापैकी पिसा लेवलची मुलं किती उदाहरणं सोडू शकतील? चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. पिसा लेवलची मुलं किती उदाहरणं सोडू शकतील? नॅस लेवलची किती सोडू शकतील? आणि असर लेवलची मुलं किती उदाहरणं सोडू शकतील? टाकताय चॅट बॉक्स मध्ये? सगळे उदाहरणं सोडवेल पिसा लेवलचा विद्यार्थी अगदी 10% उदाहरणं सोडू शकतील. ओके. सर्व उदाहरणं, सर्व म्हणजे नेमकं किती? आकडा हवाय मला, संख्यात्मक. सगळे म्हणजे किती उदाहरणं सोडू शकतील? पिसा लेवलची मुलं जास्तीत जास्त किती उदाहरणं सोडू शकतील? सर मी सांगितलं फळ्यावर त्या सरांनी 6 उदाहरणं दिली होती. राकेश सर जास्तीत जास्त 6 सोडू शकतील अगदी. दिलेली 6 उदाहरणे सोडू शकतील. ओके. आणि असर लेवलची मुलं किती उदाहरणं सोडू शकतील? नॅस लेवलची 4 सोडू शकतील. ओके. असर लेवलची 2 सोडू शकतील. ओके, मे बी. प्रमिला मॅडमनी पण सांगितलंय की 6 उदाहरणं सोडू शकतील. अगदी छान छान. 2-3 असर लेवलचे. ओके. पिसा लेवलची मुले जास्तीत जास्त दिलेली 6 उदाहरणे सोडवतील. ओके. 2, 4, 6 अशा पद्धतीने. ओके ओके, मान्य. बघा या ठिकाणी आता काय झालंय, फळ्यावरती 6 उदाहरणं दिले. ते 6 उदाहरणांपैकी पिसा लेवलची मुलं कदाचित पूर्ण 6च्या 6 उदाहरणं सोडू शकतील, म्हणजे जास्तीत जास्त 6 सोडू शकतील.
नॅस लेवलची 3, 4, 5 किंवा 6 म्हणजे जास्तीत जास्त 6च सोडू शकतील. आणि आसर लेवलच्या मुलालाही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याची संधी आहे ती 6च. ओके, बरं. मग आता सरांनी काय केलं की त्या ठिकाणी मुलांना असं सांगितलं की बाबा आम्ही आता बाहेर थोडासा आम्हाला अर्धा तास लागणार आहे वर ऑफिसचं काम करण्यासाठी. तुम्ही काय करा, आता बेरजेची उदाहरणं स्वतः तयार करा आणि सोडवा. बघू कोण सगळ्यात जास्त उदाहरणं सोडू शकतो. आता मला सांगा, वर्ग 4थीचा आहे आणि त्यांना बेरजेची 4 अंकी बेरजेची संख्यात्मक बेरीज त्यांनी करायला सांगितली. तर त्या वर्गातली पिसा लेवलची मुलं किती सोडतील, आसर लेवलची मुलं किती सोडवतील आणि नॅस लेवलची किती सोडवतील? राकेश सर, तुम्हाला असं म्हणायचं होतं का? हा, ओके. तानाजी सरांनी सांगितले नो लिमिट. राकेश सरांनी सांगितले आसर 100, नॅस 60 आणि पिसा 40. ओके, नो लिमिट. छान. तर त्यांचा पुढचा अनुभव मी तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगेल की त्यांनी गणित दिली, असं करायला सांगितलं आणि बाहेर काम करून आले ऑफिस मधलं त्यांचं अर्ध्या तासाचं. आणि मग वर्गात आले त्यावेळेस मुलांना थांबायला सांगितलं. मुलांचं काही हात थांबायला तयार नव्हता, सुरूच होतं त्यांचं. आणि मग त्यांनी सांगितलं की चला आता बघूया आपण कोणी सगळ्यात जास्त उदाहरणं सोडवली. आता तुम्ही मला सांगा की त्या अर्ध्या तासामध्ये 4थीच्या वर्गातल्या मुलांनी 4 अंकी संख्येच्या बेरजांची उदाहरणं किती सोडवली असतील? पिसा लेवलच्या मुलांनी किती सोडवली असतील हे तुम्ही सर्वप्रथम सांगाल. पिसा लेवलच्या मुलांनी किती उदाहरणं सोडवली असतील सांगाल? 90% म्हणजे आता या ठिकाणी संख्या सांगायची सर आपल्याला. कारण की ते संख्या त्यांच्या वर्गात दिलेली नव्हतीच. तुम्ही किती सोडवू शकता असं सांगितलेलं होतं. 30 ते 50. ओके. अजून पिसा लेवलच्या मुलांनी 25-30 सोडवले असतील. ओके. 10-20. जास्तीत जास्त 50 सोडवले असतील. ओके. 30-40 सोडवले असतील. ओके. 50. ओके. मी सांगू का उत्तर आता? त्या वर्गातील सर्वात जास्त सोडवलेली संख्या होती गणितांची ती म्हणजे 72. 72 इतकी उदाहरण त्या पिसा लेवलच्या मुलांनी सोडवलेले होते. आणि आसर लेवलच्या मुलांनी आता किती सोडवले असतील बरं, कोण सांगतं मला? अंदाज बरं का, आसर लेवलच्या मुलाचा अंदाज तुम्हाला सांगायचा आहे फक्त. वीस, 15, 36. ओके ओके, मी सांगते. आसर लेवलच्या मुलाने 13 सोडवले होते. 13 उदाहरणं त्याने सोडवले होते. पैकी 10 चुकले होते आणि 3च बरोबर आले होते. 10 चुकले होते आणि 3च बरोबर आले होते. असंही होऊ शकतं, आपल्याला वर्गातल्या मुलांचा अनुभव आहे, तो आसर लेवलचा आहे, तर कदाचित त्याने ती 3 उदाहरणं सुद्धा कुणाचे तरी पाहून उत्तर लिहिले असावेत, असंही होऊ शकतं. पण सर्वात महत्वाची गोष्ट की हे जे आव्हान आपण यावेळेस दिलं, तर हुशारातल्या हुशार मुलालाही संधी होते की तुझ्या क्षमतेनुसार तुला जितके सोडवायचे तितके सोडव. बरोबर उदाहरणं त्याने तेवढी सोडवली. आणि आसर लेवलच्या विद्यार्थ्याला सुद्धा अशी अट नव्हती की तो इतकी उदाहरणं सोडव का तितकी उदाहरणं सोडव, म्हणजे त्याला चुकण्याची संधी सुद्धा अधिकाधिक होती. 13 उदाहरणं सोडवले त्याने, पैकी 3 बरोबर आले, 10 चुकले, हरकत नाही, पण 10 वेळा चुकला तो, पुढच्या वेळेस कदाचित बरोबर येईल त्याचं. पण जे आपण आधीचे उदाहरण पाहिलं त्या ठिकाणी मात्र चुकण्याची संधी सुद्धा फक्त 6च वेळेस होती. चुकण्याची संधी सुद्धा 6च वेळेस होती. या ठिकाणी एकच महत्वाचा मुद्दा आपल्याला नोंदवायचा आहे, तो म्हणजे असा की मुलांच्या 100% क्षमतेचं 100% युटिलायझेशन या ठिकाणी होतंय. आव्हान देण्यामागचं महत्वाचं उद्देश आपला जो आहे की 100%
क्षमतांचं 100% युटिलायझेशन, जो मुद्दा आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलाच आहे की मुलांच्या क्षमताचं युटिलायझेशन हे मुलांच्या 100% क्षमतेचं युटिलायझेशन 100% झालं पाहिजे. आपण ते करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आव्हानांमधून त्यामध्ये आपल्याला यश मिळतच आहे. आता याही पुढे जाऊन मी सांगेल की एक शिक्षक होते, त्यांनी त्यांच्या मुलांना आव्हान दिलं शाळेत गेल्यावरती की बाबा काय करा म्हणे, तुम्ही आता उद्या जेवढे पुस्तकं वाचता येतील ना तेवढी पुस्तकं वाचून या. आता छोटा ग्रामीण भाग होता तो. ग्रामीण भागामध्ये पुस्तकं ही शाळेतल्या पाठ्यक्रमाव्यतिरिक्त त्यांना पुस्तकच पाहायला मिळत नाही, कारण जनरली वाचन संस्कृती त्या ठिकाणी डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे मग आता ही मुलं कोणती कोणती पुस्तकं वाचून येतील आणि किती वाचून येतील माहित नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेस सरांनी विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस एक मुलगा म्हटला की सर मी माझ्या वर्गातले सगळे पुस्तकं वाचून काढले. म्हणजे त्यांनी त्याच्या इयत्तेच्या पाठ्यक्रमाची सगळी पुस्तकं वाचून काढली. एक विद्यार्थी असा होता, त्याने असं उत्तर दिलं की सर मी माझ्या शाळेतल्या 1ली, 2री, 3री, 4थी 4ही वर्गाची पुस्तकं वाचून काढली. पण त्या सरांना आश्चर्य या गोष्टीचं नव्हतं की या सर्व मुलांनी इतकी पुस्तकं वाचली, त्यांना जे वाचायला मिळालं त्यांनी ते वाचली, त्याचा आनंद तर होताच. पण एक आश्चर्य होतं की वर्गात असा एक विद्यार्थी आहे ज्याने हात वरती केलाय, सांगतोय की मी 2 पुस्तकं वाचले, पण त्याला वाचताच येत नाही. मग त्याने काय वाचलं असेल? त्याला जर वाचताच येत नाही तर त्याने काय वाचलं असेल? तर त्यांनी ती पुस्तकं फक्त चाळली होती. चाळली होती म्हणजे काय, त्यातले चित्र पाहिले होते, त्यातल्या उतारांच्या खालचे चित्र पाहिले होते, त्या चित्रांचं वर्णन त्याने मनातल्या मनात केलं होतं किंवा काही काही शब्द वाचलेही असतील. चित्र वाचन केलं होतं, अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने त्या मुलाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. बघा, आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये ही संधी आहे का की ज्या मुलांना वाचताच येत नाही त्या मुलांना सुद्धा वाचनाची संधी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली. आता आव्हान दिले म्हणून त्याने ते पूर्णच्या पूर्ण 2 पुस्तकं एका दिवसात चाळले. पण जनरली असं होत नाही. ज्याला वाचता येत नाही तो पुस्तक पटकन उघडून बघत नाही, असा एक अनुभव आहे. पण जर अशा पद्धतीने आपण आव्हानातून गेलो तर त्या ठिकाणी मात्र सुंदर पद्धतीने त्याने तो टास्क कंप्लीट केलेला होता. दुसरं एक उदाहरण आहे, माझ्या स्वतःच्या शाळेतलं एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला की आमच्याकडे जसं हे ट्रेनिंग घेतलं भविष्यवेधी शिक्षणाचं, ते आम्ही जवळपास 1.5 वर्ष झालं त्या गोष्टीला आता. तर मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही शाळेत सकाळी सकाळी परिपाठात मुलांना सांगितलेलं होतं की रोज तुम्ही काय करायचं, घरून नवीन काय शिकून आले ती गोष्ट या ठिकाणी आमच्याकडे सांगायची. तो मुद्दा पुढच्या ठिकाणात अजून पुढच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला लक्षात येईलच की तो कोणता उपक्रम आहे म्हणून. तर त्या मुलाला आम्ही समोर बोलवायला सांगितलं, येऊन सांगायला सांगितलं. तर एक दिवस माझा एक मुलगा 3रीचा हात वरती करून उभा राहिला, म्हणे मॅडम मी काहीतरी शिकलोय, मला सांगायचंय. ऍक्च्युअल परिपाठ झालेला होता पूर्ण आणि आता वर्गात जायची वेळ होती. मी त्याला म्हटलं जाऊ दे बाळा, वर्गात सांगून टाक सरांना, आता राहू दे. म्हटलं नाही मॅडम मला सांगायचंय. मी ना म्हणे हात वरती करून तो पटकन जागेवर उभा राहिला आणि सांगू लागला, म्हणे मॅडम मी ना 1 to 100 पर्यंत सगळ्या नोटेशन लर्न केल्या. ऍक्च्युअल विद्यार्थी 3रीचा आणि आता तो मला सांगतोय की मी 1 to 100 पर्यंत सगळ्या नोटेशन लर्न केल्या. आणि जसं की आमचा अनुभव होता की सध्या आम्ही 1ली आणि 2रीला 100% मूलभूत क्षमतेमध्ये मराठीचं वाचन आणि लेखन पूर्ण शाळेचं कव्हर केलं आणि 100% प्रगत शाळा घोषित केली आणि मग त्याच्यानंतर विचार केला की आता आपण इंग्रजीवर फोकस करू. अशा कंडिशनमध्ये तो मुलगा 3रीला आहे आणि त्या मुलाचं आत्ताशी आम्ही इंग्रजी शिकवण्याकडे किंवा त्याला समजून सांगण्याकडे लक्ष केंद्रित केलंय आणि तो विद्यार्थी म्हणतोय की मी पूर्ण नोटेशन लर्न केलंय. जसं की आमच्या प्लॅन मध्ये त्या महिन्यामध्ये फक्त 1 to 20 पर्यंत होणं आम्हाला अपेक्षित होतं शिक्षकांना. मग मला थोडस हे वाटलं, म्हटलं काही पण सांगतो का म्हटलं. मग म्हणे मॅडम हो मी खरंच केलं. मग म्हटलं श्रेयश बेटा कुठं नाही बोलू, तुला जर मी विचारलं ना तुला सांगावं लागणार आहे. हो म्हणे मॅडम मी सांगतो. म्हटलं ठीक आहे बस. अरे म्हटलं अजून 5 मिनिटं जातील, ये श्रेयश समोर. श्रेयश समोर आला आणि त्याने सांगायला सुरुवात केली. मी जो नंबर सांगेल, जी संख्या सांगेल त्याचं नोटेशन तो सांगत होता आणि बरोबर स्पेलिंग आलं हे मुलं तपासून पाहून टाळ्या वाजत होते. इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, त्याच्यापेक्षा द्विगुणित आनंद आमचा झाला होता की आमचे विद्यार्थी आता स्वतः शिकू लागले, स्वयंप्रेरणेने शिकू लागले. आता आम्ही दिलेले जे टास्क आहे, जे आव्हान आहे त्याची एक संधीचं सोनं मुलं करतायत.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी अनुभव आम्हाला आला. असे बरेच अनुभव आहेत, फक्त एक जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावा म्हणून. म्हणजेच काय, की ज्या विषयाला आपण कठीण म्हणून बघतोय त्या विषयाला एक संधीचं सोनं करण्याच्या रूपामध्ये आपण आव्हानाच्या रूपातून पाहू शकतो. अजून एक दुसरा एक अनुभव सांगेल, की आमच्या एक अनुराधा पाटील मॅडम आहेत, ज्यांच्या शाळेतला हा अनुभव आहे. ऍक्च्युअल त्यांचा फक्त 13 घरांची वस्ती आहे साधी. भुसले ऊसतोडी कामगारासाठी स्थलांतरित झालेले लोक असतात, पण वीटभट्टी वस्ती आहे ती. त्या ठिकाणी त्या मॅडमची शाळा चालते. शाळेमध्ये परिसरामध्ये एकंदरीत शाळेच्या परिसरामध्ये एकही साधं किराणा दुकान सुद्धा नाही. इतकी छोटी ती वस्ती आहे. पण मॅडमने त्यांना टास्क दिलं, की आता तुम्हाला ना बघू आपण उद्या कोण सगळ्यात जास्त इंग्रजी शब्द लिहून आणतं. अपेक्षा होती की पुस्तकात सापडलेले 1 ते 4च्या पाठ्यपुस्तकातले वगैरे वगैरे अशी काहीतरी मुलं शब्द लिहून आणतील. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस शाळेमध्ये मुलं दाखल झाली त्यावेळेस इयत्ता 4थीच्या एका विद्यार्थ्यांनी कंप्लीट 1300 शब्द लिहून आणले होते. आणि ज्यावेळेस मॅडमने ते पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की पुस्तकातले शब्दच ते नव्हते, तर जनरली आपल्या बिस्किटचं रॅपर असतं ना त्याच्यावरची नावं, चॉकलेटच्या रॅपरवरचं नाव, किंवा आपण जे बाजारातून विकत आणतो काही वस्तू, साबण, तेल वगैरे, त्याच्यावरची नावं, ह्या सगळ्या नावांचा संग्रह त्या मुलांनी केला होता. म्हणजे आव्हान अगदी छोटं होतं. वाटलं होतं की इंग्लिशचं पुस्तक त्यांनी आवडीने पाहावं, आवडीने हाताळावं असं अपेक्षित होतं. परंतु त्या ठिकाणी मुलांनी त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचं 100% युटिलायझेशन केलं आणि मात्र त्या ठिकाणी त्यांचा टास्क कम्प्लीट झाला. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस आव्हानाकडे बघतो तर आव्हान म्हणजे आपल्या शिक्षण प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा अर्धा करणे, त्याच्यातून जी आपली फलनिष्पत्ती म्हणजे आपला जो अभ्यासक्रम पाठ्यक्रम पूर्ण करण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला या ठिकाणी अर्धा झालेला दिसेल. आणि त्याच बरोबर मुलांचं शिकणं हे दुपटीनं झालेलं दिसेल आणि आनंद हा तिपटीने वाढलेला दिसेल. असं हे एक गणित आहे. अशा पद्धतीने आपण आव्हानांकडे बघू शकतो. आव्हानं ही वेगवेगळ्या वर्गावर वेगवेगळ्या पातळीवर वेगळी वेगळी असावी. दुसरी महत्वाची गोष्ट की आव्हानाचं अजून वर्गीकरण जर करायचं ठरवलं तर आव्हानं ही सांघिक असावी, वैयक्तिक पण असावी. ज्या ठिकाणी आपल्याला एखादा घटकाविषयी द्यायचा असेल, समजा आता आतापर्यंत मी जे अनुभव सांगितले तर हे अनुभव जास्तीत जास्त हे मुक्त अनुभव होते, मुक्त आव्हाने होती. या ठिकाणी वर्गाचा किंवा विषयाचं त्या ठिकाणी मर्यादा नव्हत्या. परंतु आव्हानं ही विषयानुरूप देऊ शकतो, वर्गानुरूप देऊ शकतो, वयानुरूप देऊ शकतो आणि ती सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही पद्धतीने आपण देऊ शकतो. असं हे मुलांना आव्हान देण्याचं एक संधिरूप सोनं आहे, हे आपण द्यावं. पुढचा अजून एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, जो खूप महत्वपूर्ण आहे. असं म्हणतात बघा की उजेडासाठी पुरेसं नाही सूर्याचं उगवणं, उजेडासाठी पुरेसं नाही सूर्याचं उगवणं, तर गरजेचं आहे डोळं उघडणं, तर गरजेचं आहे डोळे उघडणं. कारण जर आपले डोळे उघडले नाही तर आपल्याला कधीच कळणार नाही की तिकडे सूर्य उगवला आहे. सूर्य सकाळीच उगवतो, पण जो 6 वाजता उगवेल त्याला 6 वाजता प्रकाश दिसतो, जो 9 वाजता उठेल त्याला 9 वाजता प्रकाश दिसतो. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. या वाक्याप्रमाणे आपण जर विचार केला तर आपण अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत की त्या गोष्टींचा वापर करून आपण फक्त मुलांचा विकासच नाही साध्य करू शकत, तर त्या मुलांना आपण एक नवीन दिशा देऊ शकतो. आणि आपण मानलंच आहे की आपलं कामच ते आहे, मुलांना दिशा देणे. फक्त एवढंच नाही तर मुलांना योग्य दिशा देणे. या अनुषंगाने जर आपल्याला काम करायचं असेल तर मात्र आपल्याला डोळसपणे आणि चोखंदळपणे मार्ग निवडावे लागतील. आपल्या मुलांचा विकास करण्यासाठी आपल्याला स्वतःला डोळसपणे आणि चोखंदळपणे मार्ग निवडावे लागतील. अशा मार्गांचा अवलंब करून आपण आपल्या मुलांना नवीन नवीन दिशा शोधून देत असतो आणि त्यांचा जो उद्दिष्ट साध्य करण्याचा काळ आहे ना तो कमी करणार असतो. आणि त्याचबरोबर या मुलांना नवीन दिशा देणे म्हणजे जगाला नवीन दिशा देण्याचं काम आपण करत आहोत. असा जर विचार केला ना तर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विषय मित्र. आपण या विषय मित्र या संकल्पना जर का समजून घेतली
तर आपल्या असं लक्षात येईल की विषय मित्रांनी सध्या शिक्षकांना पॅरलल असण्याचं काम या ठिकाणी पार पाडलेलं आहे. म्हणजेच त्याच्यामुळे मुलांच्या शिकण्याची गती सुद्धा खूप वाढली आहे. कारण ही सगळी जबाबदारी कोणी स्वीकारली आहे, तर विषय मित्रांनी स्वीकारली आहे. आता एक जणांचं कमेंट मी वाचलं, चॅटबॉक्स मध्ये त्यांनी टाकलं होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलं स्वतः शिकत आहेत. अगदी खरं आहे, आमच्याकडेही शिकत आहेत. पण या सर्व शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये याला अजून एक जोड दिली आहे आम्ही सर्वांनी, किंवा आपण सर्वजण आता त्याला देऊ शकतो. ती जोड अशी म्हणजे पॅडागॉजिकल इंटरव्हेन्शन. पॅडागॉजिकल इंटरव्हेन्शन म्हणजे काय आहे, नेमका त्याचा आपल्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये काय फायदा होईल ते आपण आता थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅडागॉजिकल इंटरव्हेन्शन मधला सगळ्यात पहिला आणि महत्वपूर्ण घटक म्हणजे पिअर लर्निंग. पिअर लर्निंग म्हणजे जोडीतून अभ्यास. तुम्ही करता का बरं तुमच्या शाळेमध्ये? जोड्या करून अभ्यास देता का मुलांच्या? येस येस, हो हो, छान छान छान, अगदी अगदी, मस्त मस्त, अगदी खूप सुंदर रिस्पॉन्स, की सर्वजण आपापल्या शाळेमध्ये आपण जोडी करून अभ्यास देतो. तर याच्यामधला एक जोडी हा शब्द वापरला या ठिकाणी, पिअर लर्निंग असं आपण त्याला म्हणलोय. पिअर या अर्थाचे पुन्हा इथं पण दोन शब्द आहेत. जसं आपण प्रेरित आणि प्रवृत्त ह्या दोन शब्दांमधला सूक्ष्म फरक पाहिला, तसंच या ठिकाणी पण आहे. पिअर म्हणजे जनरली आपण एक शब्द वापरतो, जसं की ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करतो ना त्यावेळेस पेअर इट म्हणतो. तर तसं एक पेअर असतं, PAIR, पेअर. पेअर म्हणजे पण जोडी, कोणती पण जोडी मग ती आता. पण पिअर, PEER, पिअर, ही पिअर म्हणजे शिकण्यास परस्पर पूरक अशी जोडी, त्याला म्हणायचं आपण पिअर लर्निंग. बर, मग पिअर लर्निंग आपण सर्वजण करतो, सगळ्यांना माहित आहे. मग का करावी बरे ही जोडी? चॅटबॉक्स मध्ये टाकाल. पिअर लर्निंग का करावं, जोडीमधून अध्यापन किंवा अध्ययन करण्याचा काय फायदा होतो? खूप चांगला प्रतिसाद मिळतो, दुप्पट आउटपुट मिळते, अगदी सुंदर. अजून विचारांची देवाणघेवाण होते. ओके ओके, विचारांचे आदान प्रदान होते. छान छान छान. 6 अध्यायाची भीती वाटत नाही. खूप सुंदर. एकमेकांना प्रेरणा मिळते, आनंदी शिक्षण वाटते. अगदी अगदी. ओके, आनंदी शिक्षण वाटते. अजून एक मुद्दा फक्त या ठिकाणी मी मांडेल. ओके, छान. मुले चांगली शिकतात आणि विद्यार्थी व्यक्त होतात. सुंदर रिस्पॉन्स आहे तुमचा. पण सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस आपण पिअर लर्निंग करतो त्यावेळेस एक महत्वाचा फायदा आपल्याला मिळतो. तर एक उदाहरण देते मी, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. बघा, समजा आपण फळ्यावर गणित शिकवत आहोत बरं का. पहिल्यांदा कन्सेप्ट करताना आपण मुलांना ते शिकवतो, कन्सेप्ट क्लिअर करून देतो. तर आपण मुलांना फळ्यावर गणित शिकवलं, एक शिकवताना आपण मुलांना म्हणतो की बघा हे गणित अशा अशा पद्धतीने आहे, ही त्याची रीत आहे किंवा पद्धत आहे, आणि मग त्यांना प्रश्न विचारतो. कुणी कुणी सोडवलं, मग हातावरती येतात. जनरली हातावरती आल्यानंतर बरेच हात वरती आलेले नसतात, काही जणांनी हात वरती करतात. मग हात वरती आले की आपण समजायचं की यांचं गणित झालंय. आणि बऱ्याच वेळेस असंही लक्षात येतं, जवळ जाऊन पाहिलं की ज्यांनी हात वरती केलेले नसतात पण त्यांनी बऱ्याचदा वहीवर उत्तर सोडवलेलं पण असतं, परंतु ते हात वरती करायला थोडेसे कचरतात, घाबरतात. अशा पद्धतीने मुलं थोडेसे घाबरून दचकून राहतात, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट की काही मुलांना खरंच ते गणित समजलेलं नसतं. आपण ज्या वेळेस त्याच्या जागेवर जाऊन, त्याच्या जवळ जाऊन त्याला समजावून सांगतो, त्यावेळेस दुसऱ्यांदा त्याला गणित दिलं तर तो सहज सोडवतो. म्हणजे काय की त्याला त्या ठिकाणी वैयक्तिक मदत मिळालेली असते. त्या मुलाला आपली वैयक्तिक पातळीवर मदत मिळते आणि मग त्याच्यामुळे त्याला ते छान जमतं.
तुमची सगळी मुद्दे अगदी बरोबर आहेत, पण या सर्वांमध्ये अजून एक मुद्दा फक्त ऍड करेल मी, की त्या मुलांना आपण वैयक्तिक पातळीवर मदत दिली तर मुलांना छान जमतं. विद्यार्थी आंतरक्रिया घडते, क्षमता दृढीकरण होतं, अगदी सगळं. मुलं आवडीने अभ्यास करतात, त्यांना स्वतःला पण एकमेकांकडून नवीन विचार शिकायला मिळतात. अगदी छान. ही सर्व मुद्दे आपले आहेत. बरोबर आहे. बर, दुसरी महत्वाची गोष्ट की मुलांमध्ये शिकण्याची स्पष्टता पण येते. अगदी खूप सुंदर उत्तर दिलं सरांनी. काही वेळा शिक्षकांचे समजत नाही, पण त्याच्या मित्राचे काही वेळा लवकर समजते. अगदी खूप सुंदर सर. हे जर आपण स्वतः बऱ्याचदा मान्य करतो आणि ज्यावेळेस आपण हे मान्य करतो त्यावेळेस जोडी करून दिली तर खरंच आपला हा फरक लक्षात येतो की मुलं एकमेकांकडून खूप पटकन शिकतात. त्याचीही खूप कारणं आहेत. बर, पण शाळा किंवा वर्ग आणि विद्यार्थी पटसंख्या यानुसार जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की शिक्षक हा प्रत्येक वेळी वैयक्तिक पातळीवर मुलांना वेळ देऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस जर मुलांना वेळ आपण द्यायचा विचार केला तर आपल्याला वेळ पुरणारच नाही, मग आपला सिलेबसच कम्प्लीट होणार नाही. मग आपल्याला वेळ देता येणं खूप कठीण जातं. म्हणून आपल्याला पीअर लर्निंग मधून या गोष्टी वैयक्तिक पातळीवर मदत देऊन करून घेता येतात. अगदी सर्व मुद्दे छान आहेत. त्याच्यापेक्षा अजून एक वेगळा मुद्दा मी या ठिकाणी सांगेल की बऱ्याचदा काय होतं माहितीये का, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. जसं समजा मी आता शॉपिंगला गेले, मी एक साडी खरेदी केली, मला खूप आवडली आणि मी ती पटकन क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्या शेअर केली. ऍक्च्युअल मी साडी चॉईस केलीये, मी ती व्हॉट्सअप गटावर टाकली, परंतु ज्यावेळेस माझ्या मैत्रिणींच्या रिप्लाय यायला लागतात त्याच्यातून लक्षात, अरे वा किती सुंदर रंग आहे ना, अरे वा किती सुंदर डिझाईन आहे, अगं हिचं नक्षी खूपच छान आहे, हिची काठ खूपच बारीक आहे. बघा हा, मी चॉईस केलेली वस्तू, पण प्रत्येक लेडीजचा त्याकडे पाहण्याचा अँगल हा वेगळा असतो, दृष्टिकोन हा वेगळा असतो. कुणाला त्याचं सूत आवडतं, कुणाला डिझाईन, कुणाला कलर, मे बी भरपूर साऱ्या व्हरायटीज. हा, व्हेरी गुड. काही जण प्राइस सुद्धा विचारतील कितीची आहे ग, अरे वा किती स्वस्त आहे, छान, हाही मुद्दा येईल. अगदी तशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक मुलाचा वेगळा असतो आणि त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडते. म्हणजेच काय की आपण ज्यावेळेस एक गोष्ट एका पद्धतीने शिकवतो तर तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने मुलं शिकू शकतात किंवा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. उदाहरणार्थ गुणाकार, आपण बऱ्याचदा बघा गुणाकार ज्यावेळेस वर्गात शिकवतो ना त्यावेळेस एक गोष्ट मुलांना निक्षून निक्षून सांगतो, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, हे सांगून सुद्धा मुलांचं कधी कधी पाठ होत नाही बरं का. दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार सारखाच येतो, हे आपल्याला सांगावं लागायचं. हा नियम आपण मुलांना सांगायचो. पण जनरली आमच्याकडे स्वयं अध्ययन पद्धतीने म्हणजे स्वतः ग्रुप लर्निंगने ज्यावेळेस मुलं शिकली गुणाकार, त्यावेळेस मला या गोष्टीचं खूप म्हणजे आश्चर्य वाटलं. किती मुलं मला सांगते, मॅडम हे पहा मी ना खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणाकार केला बरं का, आणि याने उलटच गुणाकार केला पण उत्तर बरोबरच आलं. म्हणजे काय की त्याने वेगळ्या दृष्टीने त्या गणिताकडे पाहिलं, परंतु ती त्याच्यासाठी पूरकच होती ती गोष्ट. हे ज्यावेळेस एकमेकांशी ते शेअरिंग करतात त्यांना तो अनुभव वेगळा असतो आणि तो त्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकत असतात. त्यांना ती मुद्दे आपण न शिकवताही ते स्वानुभूतीतून त्या ठिकाणी शिकत असतात. अशा पद्धतीने दुसरी महत्वाची गोष्ट की पेअर लर्निंग कशा पद्धतीने केलं जातं, तर साधारणतः आपण काय करतो की जोड्या करतो. त्या कोणकोणत्या प्रकारच्या जोड्या असतात बरं का, तर त्या 3 प्रकारच्या जोड्या असतात. आमच्याकडे सध्या तर आता कोरोनाच्या काळात भरपूर प्रकारच्या जोड्या झाल्या आहेत परंतु 3 महत्वाच्या जोड्या आपण घेऊया. ती म्हणजे सगळ्यात पहिली असेल वर्गातली जोडी. वर्गातली जोडी म्हणजे काय, तर एकाच वर्गातील 2 विद्यार्थी त्यांची आपण जोडी लावतो. त्यांच्या पण वेगवेगळ्या जोड्या असू शकतात. कसं की उदाहरणार्थ वर्गामध्ये समजा विषयानुसार जोडी असू शकते किंवा एखाद्याच्या आवडीनुसार जोडी असू शकते. एखाद्याला ड्रॉइंग आवडतं तर आपण त्या मुलांची जोडी लावून देऊ शकतो. एखाद्याला सिंगिंग आवडतं त्यांची आपण वेगळी जोडी लावून देऊ शकतो. अशा पद्धतीच्या आपण वेगवेगळ्या जोड्या विषयानुसार, आवडीनुसार, गरजेनुसार अशा वेगवेगळ्या जोड्या आपण वर्गातल्या वर्गात लावून देऊ शकतो. त्याला आपण वर्ग पातळीवरची जोडी म्हणतो. दुसरी जोडी म्हणजे शाळेतली जोडी. शाळेतली जोडी म्हणजे कसं
की एका शाळेतील पण दोन विद्यार्थ्यांची जोडी अशा असू शकतात की ते कोणतेही दोन वर्गातले असू शकतात. उदाहरणार्थ एक विद्यार्थी 5वीतला असेल तर दुसरा दुसरीतला असू शकतो, किंवा एखादा 7वीतला असेल तर दुसरा 4थीतला असू शकतो. म्हणजे कोणत्याही वर्गातल्या दोन विद्यार्थ्यांच्या जोड्या आपण त्यांना शाळा पातळीवरची जोडी असं म्हणतो. पण वर्गातल्या जोड्या आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस त्या वर्गातल्या वर्गात काम करतात. मग शाळा पातळीवरची जोडी कधी काम करते? शाळा पातळीवरची जोडी जेव्हा काम करते जेव्हा जेव्हा वर्ग बंद असेल, म्हणजे शाळा सुरू होण्याच्या आधी किंवा शाळा सुटल्याच्या नंतर किंवा मधल्या ब्रेक मध्ये, अशा वेळेत ह्या जोड्या काम करतात. यामध्ये सेम तशाच पद्धतीने जोड्या असतात, म्हणजे वेगवेगळ्या विषयानुसार आवडीनुसार हे कोणत्याही पद्धतीने जोड्या आपण लावू शकतो. पण एक महत्वाचा फायदा आपल्याला या जोडीनुसार होत असतो बघा कसा, की काय होतं माहितीये का, आपण ज्यावेळेस शाळा पातळीच्या जोड्या करतो त्यावेळेस आपल्याला एक महत्वाची मदत मिळते. आपल्याला कधी कधी काय वाटतं माहितीये का, आपण नेहमी म्हणतो हे वाक्य की माझी ती मागची बॅच ना खूपच जबरदस्त होती बाबा, त्यांना डोकं लावायचं कामच पडत नव्हतं. ही बॅच थोडीशी किचकटच आहे हो सर, याला सारखं सारखं समजून सांगावं लागतं. या बॅच मधले मुलं ना पटकन समजूनच घेत नाहीत काही गोष्टी, किंवा ही बॅच आहे ना खूप स्लो चाललीये. अशा पद्धतीने आपले जे वाक्य असतात की नाही, हे आपला अनुभव असतो, आपण तो व्यक्त होत असतो. म्हणजे काय की आपल्या त्या मागच्या वर्गाचं जे कल्चर होतं ते कल्चर आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल, त्या बॅच सारखीच आपल्याला नंतरची बॅच करून घ्यायची असेल, हुशार करून घ्यायचं असेल त्या बॅचला, तर आपण अशा पद्धतीने शाळेतल्या जोडीवरती काम करू शकतो. म्हणजे काय की एका वेळेस आपण अशा मुलांच्या जोड्या लावायच्या की जुन्या व नव्या बॅच मधल्या मुलांना एकत्र करून त्यांचं पेअर करून द्यायचं. याच्यामुळे काय होतं की आपल्या शाळेचं जे कल्चर आहे ते शिफ्ट व्हायला आपल्याला मदत होते, आणि ते आपण शिफ्ट पण करू शकतो. या दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर या शाळा पातळीच्या जोड्या आहे ना आपल्याला अधिक म्हणजे खूपच परिणामकारक आपल्याला जायला दिसतात. या जोडीमध्ये आपण पुन्हा तशाच पहिल्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या विषयानुसार, गरजेनुसार किंवा आवडीनुसार जोड्या आपण करून देऊ शकतो. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या जोडीमध्ये आपल्याला विविधता ठेवायची आहे. म्हणजे त्यांच्यामधला आपल्याला असं मेंटेन करावं लागेल की ही जोडी वारंवार न येता आपल्याला या वर्गातल्या मुलांसोबत दुसऱ्या वर्गातली जोडी लावता आली पाहिजे, किंवा त्या जोड्या आपल्याला अल्टरनेट करून बदलताही आल्या पाहिजे. पुढची महत्वाची जोडी आहे ती म्हणजे घरची जोडी किंवा शेजारील जोडी. आता याचा अर्थ काय की जेव्हा आपण शाळेत नसतो किंवा मुलं घरी असतात, जनरली आपण मुलं ज्यावेळेस घरी असतात किंवा शाळेत नसतात त्यावेळी ते एकमेकांच्या मदतीने शिकू शकतात, शाळेमध्ये नसतानाही. मग या घरच्या जोडीला अजून एक शब्द म्हणजे प्रयोगात आणलाय, तो म्हणजे गल्ली मित्र. आपले परतूर मधले एक शिक्षक आहेत पिंटू मेसन वाडसर, यांची कन्सेप्ट खूप सुंदर आहे गल्ली मित्रची, ज्यांनी गल्ली मित्र डेव्हलप केलं. आणि त्या गल्ली मित्र या कन्सेप्ट खाली त्यांनी गल्लीतल्या जोड्या लावून दिल्या, आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस मुलं अभ्यासाला लागली तर त्यांनी पटापट पटापट त्यांचं सिलेबस तर कम्प्लीट केलंच. जशा पद्धतीने आम्ही इंटरनेट किंवा टेक्नॉसॉफी पद्धतीने शिक्षण सुरू केलं त्यावेळेस त्यांना बोलो ऍपचं वेळ लावलं, आणि मुलांना तितकं वेळ लागलं खरोखर की बोलो ऍप मध्ये आठवड्याला स्टोरीज बदलत असतात. पण जनरली आमच्या शाळेतली ती मुलं आहे ना की 2-3 दिवसात त्या सगळ्या स्टोरी संपून टाकायची, ते कोडे संपून टाकायची, आणि नवीन त्यांना खाद्य लागायचं, नवीन डाटा लागायचा. मग अशा वेळेस सरांनी काय करावं म्हणून प्रश्न केला तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण यांना स्पेशल टॅब जर उपलब्ध करून दिले तर मुलांना जास्तीत जास्त डाटा आपण त्या ठिकाणी स्टोरेज करून देऊ शकतो. आणि खरंच सरांनी ती कन्सेप्ट पालकांच्या पुढे मांडली, आणि बेनिफिट त्यांना इतकं सुंदर मिळालं की त्या इतक्या गरीब वस्तीतले ते लोक पण त्यांनी सहज तयार झाले, आणि सरांनी डिस्काउंट मध्ये टॅब घ्यायचं त्यांना मंजूर केलं. म्हणजे त्यांना आवाहन केलं तसं की तुम्ही 6,000 रुपये जमा करा, आपण तुम्हाला एक टॅब मिळवून मी देतो. तशा पद्धतीने केलं. त्यातले काही पालक तर असे होते ते पैसे देण्याच्या कंडिशन मध्येही नव्हते. ते सरांना म्हटले सर तुम्ही सुरुवातीला भरा, नंतर मी 500-500 रुपये करून तुम्हाला देईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी इयत्ता 1ली पासून 4थी पर्यंत 100% मुलांना टॅब पालकांनी घेऊन दिले. काही पालक तर असे होते बिचारे की ज्यावेळेस सरांकडे 500 रुपये द्यायला गेले त्यावेळेस सर म्हटले बाबा कुठून आणलेत पैसे, म्हणे मजुरीचे. बाबा इथं आठवडाभरची कमाई ही सगळी जर मलाच दिली तर तुम्ही काय खाल, म्हणून एक काम करा तुम्ही मला 200-200 रुपये करून द्या आणि 300-300 रुपये तुम्हाला घरात खर्चायला ठेवा.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम झालं. पण त्या गल्ली मित्र या कन्सेप्टचा इतका सुंदर फायदा झाला की आज खंडर वाटणाऱ्या त्या शाळेचं आज नंदनवन झालंय. सर्व बाजूनी ती शाळा संपन्न झाली, गुणवत्तेने झाले, भौतिक सुविधेने वगैरे वगैरे सगळ्या बाबतीमध्ये. अशा पद्धतीने इतका इम्पॅक्ट हा गल्ली मित्रचा पडतो. कारण काय, जसं आता सरांनी, मला नाव आठवत नाही, त्या सरांनी सांगितलं की आपली जी ऍडव्हर्टाईज आहे, आपल्या शाळेचं जे बाहेर पब्लिसिटी करणारं जर साधन असेल, माध्यम असेल, ते आपले विद्यार्थी आहे. ते घरी जाऊन काय सुंदर रिॲक्ट करतात, त्याच्यावरती शाळेविषयी गावाचा दृष्टिकोन बदलत असतो. आणि तसा तो बदलण्याला मदत होते, ती म्हणजे घरची जोडी किंवा शेजारील जोडी. ज्यावेळेस ते मुलं गल्लीत अभ्यास करतात त्यावेळेस एक सुंदर असा संदेश जातो गावामध्ये की बाबा मुलं आता किती छान मनाने अभ्यासाला लागली आहेत, मुलं आता उड्या मारत नाही, अभ्यास करतात. एक प्रकारचं सुंदर चित्र त्या ठिकाणी निर्माण होतं. अशा या जोडीचा एक सुंदरसा फायदा आपल्याला मिळतो. दुसरं म्हणजे कसं की या जोडीमध्ये आपण घरातलेच बहीण भाऊ सुद्धा पेअर करून देऊ शकतो. उदाहरणार्थ आता लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे या जोड्या खूप सुंदर पद्धतीने काम करत होत्या. कारण लॉकडाऊन मध्ये अजिबातच कुणी कुणाशी बोलणं किंवा कुणी कुणाच्या घरी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त जोड्या ह्या अशाच पद्धतीने केल्या होत्या की त्या घरची जोडी, एकतर घरातलेच बहीण भाऊ किंवा अगदी शेजारच्या घरामधले मुलं एकमेकांशी पेअर आम्ही करून दिलं होतं. पण त्याचा इतका सुंदर इम्पॅक्ट आम्हाला पाहायला मिळाला की तो खरंच अवर्णनीय होता. ज्याच्यामुळे एकमेकांना खूप वैयक्तिक पातळीवर जाऊन मुलं मदत करतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की त्यांना मग अभ्यासक्रमामध्ये खूपच, म्हणजे अभ्यास करण्याच्या ज्या अडचणी आहेत त्या पटकन दूर होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो सहवास मिळतो एकमेकांना, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण खूप वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि मग जे की आपल्याला सहजपणे आपण म्हणतो की आपल्याला वाढवायचा आहे कॉन्फिडन्स, 6C मधलं महत्वाचं उद्दिष्ट आहे आपलं, ते वाढवायचं आहे आपल्याला, ते कौशल्य. पण असं सांगून किंवा लेक्चर देऊन आपण आत्मविश्वास मुलांचा नाही वाढवू शकत. तो अशा पद्धतीने आपण सुंदर पद्धतीने वाढवू शकतो. उदाहरणार्थ एकच शॉर्ट मध्ये उदाहरण देईल मी. माझ्या शाळेतली एक जोडी आहे सध्या. लॉकडाऊनचा पिरियड होता, नवीन ऍडमिट झालेले विद्यार्थी पहिलीला, त्याच्यापैकी एक आराध्या नावाची विद्यार्थिनी, आणि तिचा भाऊ जो यावर्षी 4थीला गेला होता. ऍक्च्युअली 3 वर्षापासून आम्ही त्या मुलाला पाहत होतो की जो वर्गात खूप हुशार होता पण अबोल होता, कमी बोलायचा, त्याची सगळी गणित बरोबर, त्याची सगळी वाक्यरचना बरोबर, पण उभं राहून उत्तर देण्याचं त्याचं जे धाडस झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे तो जनरली मागे राहायचा किंवा जास्त त्याचा आवाज नव्हता, असं आम्ही म्हणायचो. प्रतीकचा आवाजच निघत नाही व असं आम्ही म्हणायचो. तर अशा मुलासोबत त्या मुलीची जोडी लागली. मला चिंता अशी होती की माझी बॅच तर अगदी बोलकी राहते आणि ही मुलगी आता हिला सर तुम्ही ही जोडी दिली, ती पण तशीच धांदरट राहणार आहे वाटतं. ऍक्च्युअल मी तिला नाव ठेवत नव्हते, पण एक प्रकारची भीती माझ्या मनात होती की तिचा विकास ज्यावेळेस होतोय तर तो विकास हा सर्व गुण संपन्न असावा किंवा ती विद्यार्थिनी सर्व गुण संपन्न असावी. ती तेवढीच व्यवस्थित बोलली पाहिजे, धाडस करून तिने सांगता आलं पाहिजे. कारण उत्तर येऊन चालत नाही तर ते सांगता पण आलं पाहिजे, मांडता पण आलं पाहिजे, अशा पद्धतीने. पण ज्या वेळेस आम्ही लॉकडाऊन नंतर ज्यावेळेस झूम मिटिंग सुरूच केल्या आणि झूम मिटिंग्स मध्ये आम्ही ज्यावेळेस बोलू लागलो, तर आम्हाला असं लक्षात आलं की आमचा प्रतीक झूम मिटिंग मध्ये सुद्धा धाडधाड बोलतोय. आणि झूम मिटिंग मध्ये जर तू बोलतोय याचा अर्थ तू घरी पण बोलत असावा. आणि मग आम्ही ज्यावेळेस त्याला घरी भेटायला गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की आमचा प्रतीक आता बोलका झालाय. दुसरी महत्वाची गोष्ट की जी पहिलीत ऍडमिट झालेली विद्यार्थिनी होती, जिला आम्ही फक्त झूम मिटिंग वरच भेटलो होतो, ती मुलगी सप्टेंबर पर्यंत वाचायला लागलेली होती. आणि झूम मिटिंग मध्ये आम्ही काही शिकवत नाही ऍक्च्युअल, फक्त त्यांनी दिवसभरात काय अभ्यास केला त्याचा फक्त फॉलोअप घेण्यासाठी झूम मिटिंग असते. मग अशा पद्धतीने जर असेल तर त्या जोडीचा इतका सुंदर इम्पॅक्ट झाला की त्याला जे काही येत होतं ते तिला शिकायला मदत झाली. आणि तिच्यासोबत जो संवाद करून करून त्याच्यामध्ये तिला शिकवण्याचं जे, म्हणजे तिला मदत करून करून त्याचा जो आत्मविश्वास वाढला तो पण बाहेर येत होता. आणि तिने स्वतः त्याच्याकडून मदत घेऊन जी शिकली होती त्याच्यामुळे तिचा स्वतःचा पण आत्मविश्वास वाढला होता. इतकी सुंदर ही घरची जोडी आपल्याला उपयोगात पडते आणि तिचा आपल्याला फायदा होतो. जनरली रेग्युलर शाळेच्या जोडीमध्ये हे घडून येत नाही. बरं, त्यामुळे पेअर लर्निंग किंवा ग्रुप लर्निंग हे आपल्याला खूपच महत्वाचं आहे. आणि सर्व करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं माहितीये का, आपण एकदा जोडी केली
की ते कसं 7 जन्माच्या गाठी असल्याप्रमाणे ती जोडी आपली कायमस्वरूपी राहते. तसं व्हायला नको. आता आमच्याकडे म्हणजे आताच अनुभव सांगते, की आमच्याकडे ग्रुप पण बनवलेले आहेत ना, तर जनरली जे ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन वगैरे आहेत, तशा मुलांसोबत ज्या 1-2 मुलांकडे अँड्रॉइड फोन नाहीये आणि Zoomवर आपल्याला शिकवायचंय. शाळा कारण 1 ते 4च्या सुरूच झाल्या नाही आमच्या अजून. त्याच्यामुळे त्यांना आम्ही ग्रुप करून दिले. मग ते एकत्रच जॉइन होतात मीटिंगला 3-4 मुलं आणि एकत्रच बसून अभ्यासही करतात. आता एक नवीन मुद्दा आलाय आपल्याकडे. आमच्याकडे डाएटने एक प्रोग्राम सुरुवात केली आहे जनरली स्वाध्यायाची. तर तो स्वाध्याय आम्ही सोडवून घेतोय. पण आता स्वाध्याय सोडवत असताना मात्र एका वेळेस एकच मुलगा स्वाध्याय सोडवू शकतो त्या लिंकवरून. मग आता दुसऱ्या मुलाला जॉइन करण्यासाठी मग त्याला ऑप्शन आम्ही सांगितलं, मित्र जोडा. तशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली. आता मित्र जोडल्यानंतर मात्र काय होतं माहितीये का, पहिला मुलगा जो स्वाध्याय सोडवतो ना, दुसरा मुलगा ते सगळं ऐकून घेतो. मग आता ते एकत्र बसायला कंटाळा करू लागले. ते काय म्हणताय, मॅडम माझं उत्तर आहे ना, हा सगळं ऐकून घेतो. बरं बाबा ठीक आहे, तू एक काम कर म्हटलं, तू शाळेत ये, तुम्ही तिघजण सोबत आले की मी समजून सांगते. आणि योगायोगाने परवा त्यांना बोलवलं, ते आले. तर मग त्याला म्हटलं, हे बघ सत्यजित, तू काय कर, त्या कोपऱ्यात बस आणि तुझा स्वाध्याय कंप्लीट कर. नंतर आल्यावर याला दे. नंतर त्याचा स्वाध्याय कंप्लीट होईल. नंतर त्याचा झाल्यानंतर तिसऱ्याला दे. अशा पद्धतीने ज्यावेळेस स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जो स्कोर बघितला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं, अरे याचा स्कोर आता पण तेवढाच आला. म्हणजे काय, की हे तिघांना ज्यावेळेस सोबत जोडलं, मग त्यावेळेस त्यांच्या तिघांचे स्कोर त्यांना सारखे दिसू लागले. मग सत्यजित मला म्हणतो, मॅडम याला तर मागच्या वर्षी काहीच येत नव्हतं. मी म्हटलं, अरे तुला हा ना मी आत्ता जोडलाय, तुला माहित नाही, एवढ्या 6 महिन्यामध्ये त्यांनी स्वतःवर खूप काम केले आणि तो खूप हुशार झालाय. म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही त्या जोड्या बदलाव्याच लागतात. कारण की जर कायमस्वरूपी त्याच जोड्या समोर समोर चालत राहिल्या तर मात्र त्यांचा पूर्णपणे एकमेकांच्या ज्या शिकण्याच्या गोष्टी आहेत त्या संपतात किंवा त्यामध्ये पठारा अवस्था कशी येते आपल्याकडे तसं होतं. म्हणजे त्याच पद्धतीने चालतं. जर तुमच्या त्या जोड्यांमध्ये नाविन्यता आणली किंवा विविधता मेंटेन केली तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला बदल झालेला 100% दिसेल. तो स्वतः मुलांनाही जाणवतो आणि आपल्यालाही जाणवतो. म्हणून अशा जोड्या आपण वेगवेगळ्या विविधता टिकून ठेवल्या पाहिजे किंवा बदलल्या पाहिजे सारख्या सारख्या. बरं, हा सरांचा प्रश्न आहे की किती दिवसापर्यंत साधारणतः या जोड्या असाव्या. तर या जोड्या किमान 15 दिवसापर्यंत असू द्याव्यात. किमान 15 ते 12 दिवसानंतर आपण ह्या जोड्या बदलायला पाहिजे. बरं, 15 ते 12 दिवसानंतरच का 2-2 दिवसात नाही बदलू शकत का, असं जर कोणी म्हटलं तर नाही सर, जोड्या चांगल्या चालत असतील तर राहू द्या कितीही दिवस, असं नाही मला वाटतं करावं. कारण की चांगल्या चालत असतील म्हणजे काय, की जनरली ज्यावेळेस मुलं अभ्यास करतात त्यावेळेस ते अभ्यास करत राहतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. पण प्रत्येकाचा स्वभाव आणि गुण हे दोन्ही वेगळे असतात. म्हणून जर त्याच्यामध्ये विविध विविध मुलांच्या जोड्या तुम्ही लावून दिल्या तर वेगवेगळ्या गुणवैविध्यानुसार मुलं अभ्यास करतात आणि त्यांच्या जर जोड्या बदलल्या तर एक प्रकारचा उत्साह त्यांचा वाढत असतो. म्हणून आपण ह्या जोड्या बदलाव्यात. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट की 10 ते 12 दिवस तरी का ठेवाव्यात, 2-2 दिवसांनी का बदलू नये. तर त्यांना स्वतःला मॅच करायला जनरली आपल्याकडे आता मंत्रिमंडळ मागच्या वेळेस बनलं बघा. तर मंत्रिमंडळाने असं एक पत्र काढलं होतं की किमान आम्हाला अभ्यासासाठी 1 वर्ष द्यावं. म्हणजे काय, की एकमेकांचं ट्युनिंग समजून घेणे किंवा कारभार समजून घेणे याच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी त्यांनी मागवला होता. आपण सुद्धा शाळेत नवीन जर चार्ज घेतला हेडमास्टरचा तर आपल्याला असं लक्षात येतं की महिनाभर तरी आपल्याला तो सगळा गोतावळा समजून घेण्यामध्ये जातो. तर ही छोटी मुलं आहेत, यांना तर हा वेळ मिळालाच पाहिजे. 1 ते 2 दिवस त्यांना जुळवून घ्यायला लागतात आणि मग त्याच्यानंतर ते काम करायलाच लागतात आणि मग तो काम एकदम फ्लुएंटली करतात. पण तो उत्साह 10 ते 12 दिवसाच्या वर टिकून राहू शकत नाही. म्हणून त्या जोड्या बदलाव्यात. सर तुम्ही अनुभव घेऊन बघा. आय थिंक सो तानाजी सरांनी टाकलंय का, की हा तानाजी सरांनी. त्या चांगल्या चालत असतील म्हणजे चांगल्या शिकत असतील, मान्य आहे सर. परंतु तुम्ही एकदा चेंज करून बघा. त्यांच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला अभ्यासाची जी गती आहे ती वाढलेली दिसेल. दुसरं महत्वाचा मुद्दा की ग्रुप लर्निंग किंवा विषय मित्र हे का करायचं, कारण त्या घटकाला न्याय देण्याचं काम यामुळे होत असतं.
शिक्षणामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे बघा, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे म्हणजे का माहित नाही का, पण असं काही घडतं की एखाद्या मुलाला एक गोष्ट समजा आपण अनुभव येतो, मुलाला घरी येतो, दारी येतो, कुठेतरी बाहेर, आणि मग त्याच्यामध्ये त्या अनुभवामधून एक प्रकारचं रिफ्लेक्शन असतं. त्याने ती प्रतिक्रिया कुठेतरी द्यावं, ती त्याची जी फिलिंग आहे त्यांनी ती व्यक्त करावी असं त्याला वाटत असतं. त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. त्याच्या मनात जे इन्स्टंटली रिफ्लेक्शन येतं ना, ते त्याला कुणाला तरी शेअर करावं असं वाटतं. त्याला ते कुणाशी तरी शेअर करावं असं वाटतं. आपल्यालाही होतं. जसं की मी आता साडीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. जनरली आपण काही नवीन गोष्ट घेतली की आपण पटकन शेअर करतो. आता मोठ्या लोकांची तर शेअरिंगची साधनं खूपच बदलली आहे. WhatsApp आहे, Facebook आहे, Insta आहे, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ठिकाणी आपण जनरली सगळं पटापट पटापट शेअर करत असतो. का शेअर करतो आपण? कारण आपल्या मनामध्ये त्या विषयी, त्या गोष्टीविषयी एक प्रकारचं रिफ्लेक्शन आलेलं असतं. आपण ते इन्स्टंटली मांडतो किंवा स्टेजवर ते सांगतो, शेअर करतो. आणि लाईक केलंय, किती कमेंट्स आलाय. बरं, हे जर मोठ्या माणसांमध्ये होत असेल, तर लहान मुलांमध्ये होत असेल की नाही? नक्कीच होतं. पण जनरली जनरली आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये या रिफ्लेक्शनसाठी, मुलांच्या या शेअरिंगसाठी स्टेज उपलब्ध असतं का कुठे? तर नाही. बरं, असायला तर पाहिजेच, कारण की मी सांगितल्याप्रमाणे की आपण कुठलीही गोष्ट पटकन शेअर करतो, करावीशी वाटते, तसं मुलांनाही वाटतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की शिक्षणामधली किंवा शिक्षण म्हणजे अध्ययन प्रक्रियेतली जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इम्प्लिमेंटेशन. ज्या वेळेस आपण ही गोष्ट एकमेकांना शेअर करतो, त्यावेळेस समजा उदाहरणार्थ मुलाने एखाद्याने घरी ना सायकल, आता सुट्टीमध्ये सायकल खूप शिकल्या आमच्या मुलांनी, तर ते सायकल शिकला, तर तो दुसऱ्यांना मात्र तशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मुलांनी एखादी गोष्ट नवीन शिकली की तो पुढच्याला पटकन ती शेअर करावी असं त्याला वाटतं, तो शेअर करतो. आणि शेअर करता करता त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा त्या गोष्टीचं दृढीकरण होतं आणि समोरच्यालाही दृढीकरण होतं. असा एक मुद्दा आहे. पण जनरली आपल्या प्रक्रियेमध्ये शेअरिंगसाठी उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म सध्या तरी उपलब्ध नाही असं मला वाटतं. उदाहरणार्थ आपण शाळेत बघा, जनरली धडा शिकवतो, पाठ शिकवल्यानंतर मुलांना म्हणतो की धडा समजला का रे? हो. तोंडी एखाद दोन प्रश्न घेतले तर घेतले, आणि आमच्याकडे तर पद्धत असते, आमच्याकडे तर जनरली विचारतही नाही. पाठ शिकवणं झाला ना की एक कप्पा केलेला आहे मुलांच्या विषयानुरूप वह्यांचा, टॅग लावलाय. आता समजा मराठीचा पाठ शिकवून झाला तर मुलगा काय करेल, जाईल मराठीची वही घेईल, त्याचा त्या पाठाचा स्वाध्याय लिहील आणि वही नेऊन तिथं जमा करेल. आमचा चेकिंगचा दिवस असतो शनिवारी, म्हणजे त्या दिवशी आम्ही त्या वह्या काढणार, आमच्या पद्धतीने चेक करणार, कुठं ठेवून देणार पुन्हा. नंतर मुलगा बघेल माझं काही चुकलं का वगैरे घेऊन पुन्हा ठेवून देणार. म्हणजे काय झालं, एक प्रकारचं त्यांचं आपण फक्त त्या ठिकाणी लेखी स्वरूपातल्या त्या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि त्याच्यावर लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन केलं. म्हणजे मुलांना त्या ठिकाणी शेअरिंग करण्यासाठी काहीही साधन मिळालं नाही, त्यांना एक्सप्रेशनचं साधन आपण मिळवून दिलंच नाही. जर अशा रुटीन प्रमाणे आपण चालत असेल तर मुलांना ही संधी मात्र आपण द्यायला पाहिजे की नको? नक्कीच द्यायला पाहिजे. मुलांना ही संधी मिळायलाच हवी. कारण मुलं ज्यावेळेस स्वतःच्या शिकलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टी ज्यावेळेस तोंडी किंवा कृतीतून सांगतात, तर ते खूप त्यांच्या महत्वपूर्ण दृढीकरणासाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी खूप महत्वाचं असं साधन आहे. शिकवल्यानंतर आपण काय समजलं, विचारलं, तोंडी त्याच्या प्रतिक्रिया घेतल्या म्हणजे झालं असं नाही. तर माध्यम हे तोंडी असलं आणि लेखी असलं झालं. परंतु परंतु मुलगा जी नवीन गोष्ट बाहेरची शिकली त्याला मात्र आपण अजिबातच त्या ठिकाणी शेअरिंगला वेळ देत नाही. आणि जे फर्स्ट स्टेजला आपण जे मानतो की नाही, म्हणजे फर्स्ट स्टेजला जो तो शिकलाय
तो जर तो मित्रांना सांगण्याची संधी जर त्याला मिळत असेल ना, तर त्याच ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप पटकन होतं. नंतर कदाचित वेळ लागेल. आणि ही गोष्ट एकदम नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे ती सहज घडते. ती तुम्ही आम्ही त्या ठिकाणी तयार करून स्टेज करून उभं करून दिलं, माईक ठेवला समोर आणि त्याला सांगितलं व्यक्त हो. जसं की आता आपलं घडलं. माईक अनम्यूट करा म्हणून बोलण्याची सर्वांना संधी मी दिली गेली. परंतु प्रत्येक जण या ठिकाणी व्यक्त झाला नाही. पण ज्यावेळेस आपण तुम्हाला साधन दिलंय, की आता तुम्ही तुमच्या मुद्द्यावर मी बोलले आणि आता तुम्ही त्या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये लिहा. धडाधड 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 तुमचं चॅट त्या ठिकाणी दिसत होतं. बरोबर? आणि जसं मी बोलते आता मी तुम्हाला सांगितलं की चॅट बॉक्स थांबवा, चॅटिंग मध्ये लिहू नका, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट टाकताय का? की तुमच्या मनात त्यावेळेस ज्या फिलिंग्स येतात, त्यावेळेस जे विचार डोक्यात येतात, ते आपण पटापट त्या ठिकाणी मांडतोय. आणि ज्यावेळेस मी बोला म्हणत होते, त्यावेळेस आदरणीय सुर्वे सरांनी सांगितल्याप्रमाणे मुद्दा नव्हता, तर मग कसं कोणत्या मुद्द्यावर बोलावं, कुठून सुरुवात करावं, असं काहीसं होत असेल, असं मला वाटतं. आणि त्यामुळे मुलांचं सुद्धा अगदी असंच आहे, की शेअरिंगसाठी त्यांना जर प्लॅटफॉर्म आपण मिळवून दिला, तर मात्र त्या शेअरिंग सोबतच ते आपण स्वतः व्यक्त व्हायचं शिकतात आणि त्याच बरोबर दुसऱ्यांचं ऐकून घ्यायलाही शिकतात. जसं की तुम्ही आता सर्वजण मला जवळपास 1.5-2 तासापासून ऐकताच आहात, मान्य आहे. परंतु हा समजा औपचारिक भाग झाला. परंतु ज्यावेळेस विद्यार्थी बोलतात त्यावेळेस समोरच्यांचं सांगणं आपण ऐकून घ्यावं, हे मुलं त्या ठिकाणी या पद्धतीने पीअर लर्निंग मध्ये किंवा ग्रुप लर्निंग मध्ये शिकत असतात. कारण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं कोणीतरी ऐकावं आणि हे सर्व ऐकण्याची जी संधी आहे त्या ठिकाणी त्या पीअर लर्निंग मध्ये त्यांना उपलब्ध होत असते. एकमेकांना ते सांगतात आणि एकमेकांचं ऐकून सुद्धा घेतात. यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्रुप लर्निंग. ग्रुप लर्निंग आता सर्वच जण ग्रुप लर्निंग घेतच असाल तुम्ही, जसं की जोडा सर्वजण करतात तसेच तुम्ही ग्रुपही करून अभ्यास मुलांना देतच असाल, देता ना? हा, मुलांना व्यक्त होण्यास संधी दिली पाहिजे आणि सारखे ओढून गप्प करू नये. खूप सुंदर सर. सर्वजण ग्रुप लर्निंग करता. ओके, दीपक सर म्हणतात हो करतो. बरं, ओके ओके. तर खरंच आहे, सर्वजण आपण गटाने अभ्यास देतच असतो. गट पद्धती आपल्याकडे सुरूच आहे पहिल्यापासून. पण आता सध्या आपण ग्रुप लर्निंग मध्ये एक महत्वाचा बदल इथं सूक्ष्म पद्धतीने जाणून घेणार आहोत, की याआधी काय करायचं आपण जनरली 5, 6, 7, 8 असे कितीही मुलांची गट करत असतो. तुम्ही किती मुलांची गट करताय बरं सांगू शकताल का एकदा? जनरली तुमच्या गटामध्ये एका ग्रुपमध्ये किती संख्या असते मुलांची? 4, 6, 5-6. ओके 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 4-5. हा, तर जनरली या ग्रुपची विद्यार्थी संख्या मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 4 एवढीच असावी. मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 4, म्हणजे कमीत कमी 3 किंवा 4च मुलांचे हे गट असावेत. बरं, असा आग्रह का करणार बरं आपण? असं का? एका गटात 5 पण नको, 3 किंवा 4च. हे करण्यामागचं कारण असं आहे की जेवढा मोठा ग्रुप असेल तेवढा गटामध्ये पॅसिव्ह असणाऱ्यांची संख्या जास्त असते. पॅसिव्ह म्हणजे कसं माहितीये का? जनरली आता समजा आपण पण आपला विचार केला तर ज्यावेळेस गट पद्धतीने आपण एखादं कार्य करतो, सर्वजण मिळून गटकार्य करतात, त्याच्यापैकी 1-2 जण लिहितात, 1-2 जण बसतात आणि एखादाच जण जाऊन समोर सादरीकरण करतो. जनरली मुलांच्या बाबतीतही असंच होतं. ज्यावेळेस आपण त्यांना गटकार्य देतो त्यावेळेस सगळे मुलं एक साथ त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहत नाही, 1-2 जण बसूनच राहतात आणि त्याचं झालंय का त्याचं कॉपी करून लिहून पण काढतात. अशा पद्धतीने पॅसिव्ह राहणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त असणाऱ्यांची संख्या म्हणजे असतेच, जनरली जास्त असतेच. म्हणून मोठी संख्या असली की पॅसिव्ह असणाऱ्यांची संख्या कमी, म्हणजे आपला अभ्यास चांगला होत नाही. त्याच तुलनेत आपण जर संख्या कमी ठेवली तर ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्हच राहतात सगळे मुलं, पॅसिव्ह असणाऱ्याची संख्या त्या ठिकाणी जनरली राहत नाही. असले एखादं तर आपण त्याच्यावर लगेच आपल्या लक्षात येतो. 3-4 जण असतात की पटकन लक्षात येतं कोण काम करते
कोण बसले, जे सहज जरी आपण नजर फिरवली तरी आपल्याला सहज लक्ष येतो कोण मुलगा काम करतोय किंवा कोण बसते. म्हणजेच काय, आपल्यासाठी सुद्धा कंट्रोलिंग साठी ते खूप सोपं आहे, कमी संख्या असलेला गट. हो, अगदी बरोबर आहे सर. जास्त पटसंख्या असल्यावर अडचण येते. पण त्या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही असंच केलं, कमी कमी मुलांचे गट केलेत आणि फक्त चक्कर जरी मारलीत, तरी तुमच्या लक्षात येतं की कोण ऍक्टिव्हली काम करते आणि कोण पॅसिव्हली बसून राहतंय, असं आपल्या लक्षात येतं. आणि दुसरी एक पद्धत आहे, समजा त्याच वर्गातले अर्ध्या मुलांचा एकच गट करून त्यांना वेगळं काहीतरी स्पेशल काम दिलंय, किंवा आपण जर आपल्या असरण्यास आणि पिसा लेवलच्या पातळीनुसार या मुलांना गटकार्य देत असू, ऑटोमॅटिकच संख्या तुमची कमी झालेली तुम्हाला दिसेल. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस आवडीनुसार आपण गट देतो त्यावेळेस सुद्धा असंच होतं. जनरली वाबळेवाडीला एक ग्रुप आहे जो मला खूपच म्हणजे प्रभावित करून गेला. त्यांचा सिंगिंगचा एक ग्रुप आहे. ज्या मुलांना गायनाची आवड आहे ना, त्यांचा हा सिलेबस जर संपलेला असेल तर त्यांना एक ग्रुप दिला गेलाय, आता सध्या त्यांचा एकच गट केलाय आणि मग ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शिकतात, ऑनलाईन शिकतात, वेगवेगळे ट्रॅक घेऊन शिकतात आणि मग त्याच ते सगळं ज्ञान मिळवल्यानंतर तेच ज्ञान गट पद्धतीने पुन्हा त्यांच्या वर्गातल्या वर्गमित्रांमध्ये, शाळेतल्या मित्रांमध्ये ते शेअरिंग करतात. म्हणजे काय की ऍक्च्युअली त्यांच्या पटसंख्येनुसार तो एक मोठा गट येतो, त्या ठिकाणी आवडीनुसार काम करत असतो. उरलेल्या गटाला पुन्हा गट पद्धतीने काम दिलं तर तुमच्या गटांची संख्या पण कमी होते. अशी एक पद्धत आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला कंट्रोलिंगला सोपं जातं. ऍक्टिव्ह राहणाऱ्यांची संख्या वाढते आणि पॅसिव्ह कमी राहतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला जर काही सांगायचं आहे त्यांना पटकन, तर आपल्याला लगेच मेसेज देता येतो आणि त्यांना पटकन कळतं. आणि आपलं काम करता करता जरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तरी सुद्धा आपल्या सहज लक्षात येतं की कोण काम करतंय, कोण बसले किंवा कोणाचं काय काम चालू आहे. हे सगळं काही आपल्याला सहज लक्षात येतं, म्हणून संख्या मिनिमम असावी. दुसरी महत्वाची गोष्ट की ग्रुपमध्ये आपण वेगवेगळे ग्रुप पण करू शकतो. जसं की आपण आधी पेअर लर्निंग बद्दल बोललो, वर्गातले, शाळेतले, गल्लीतले असे पण ग्रुप आपण करू शकतो. पण पेअर लर्निंग मध्ये आणि ग्रुप लर्निंग मध्ये एक गोष्ट मुख्यत्वे करून पाळावी, ती म्हणजे कशी बघा. समजा आता जनरली आपण काय करतो, पेअर लर्निंग करताना एखादा हुशार विद्यार्थी आणि एखादा कच्चा विद्यार्थी, एखादा हुशार विद्यार्थी, एखादा कच्चा विद्यार्थी, अशा पद्धतीने जोड्या लावत असतो. पण नेहमी ती अशीच जोडी लावावी असं काही नाही. एवढा संकुचित अर्थ किंवा लिमिटेड अर्थ या जोडीचा अजिबात नाही. कधी कधी असंही होऊ शकतं की एखादा आसरचाच विद्यार्थी आसर लेवलच्या मुलाच्या सोबत जोडीला असू शकतो, किंवा एखादा नॅस लेवलचा विद्यार्थी पिसा लेवलच्या मुलांसोबत सुद्धा जोडीला असू शकतो, आणि पिसा लेवलचा विद्यार्थी अस्तर लेवलला सुद्धा जोडीला असू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट निक्षून पाळायची आहे की हुशार विद्यार्थी आणि कच्चा विद्यार्थी अशाच मुलांच्या जोड्या होऊ नये, किंवा तेवढा संकुचित त्याचा अर्थ घेऊ नये. कधी कधी पिसा आणि पिसा लेवलच्या मुलांची सुद्धा जोडी असू शकते. म्हणजे त्यांना उदाहरणार्थ एखादा आव्हान वगैरे आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ समजा बघा, ग्रुपमध्ये आपण एखादा हुशार विद्यार्थी देतो आणि मग बाकी साधारण मुलं त्यांच्यासोबत देऊन टाकतो ग्रुप लर्निंग मध्ये. नेहमी असंच का करावं बरं? जसं मी आता म्हटलं की आवडीनुसार त्यांना गायनाच्या आवडीचा एक ग्रुप तयार करून दिला, तसं पिसा पातळीवरच्या मुलांना सुद्धा आपण एकत्र आणून त्यांना एखादं आव्हान देऊ शकतो, पुढचा टास्क देऊ शकतो, नवीन गोष्टी शिकायला संधी देऊ शकतो. असं आपण ग्रुप लर्निंग मध्ये सुद्धा करू शकतो आणि पेअर लर्निंग मध्ये सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने पेअर लर्निंग आणि ग्रुप लर्निंग मध्ये चालतं. पेअर लर्निंग पासून आपण मुलांना जर सवय लावली ना, तर आपल्या शाळेचे कल्चर डेव्हलप होते आणि पेअर लर्निंगची मुलांना सवय लावणं अगदी सहज आणि सोपं जातं. म्हणजे कसं की काय होतं माहितीये का, जनरली आम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं मागच्या वर्षी, त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आले, काही शिक्षक म्हणे मॅडम तुम्ही म्हटला म्हणे पेअर लर्निंगने अभ्यास घ्या, पण आमचे दुसरीचा वर्ग आहे माझ्याकडे आणि तो खूपच गोंधळ घालतो. ते नुसते एकमेकांच्या खोड्याच करत असतात, जोडीमध्ये ते अभ्यास करतच नाहीत. असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की काही प्रायमरी लेवलच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्ही सोबत त्यांच्या घ्या आणि त्यामुळे त्या मुलांना फायदा होतो. म्हणजे कसं बघा, माझं स्वतःचं उदाहरण मी एकदा सांगते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्याकडे त्या वर्षी दुसरीचा वर्ग होता, तर मी स्वतः पण त्या मॅडमला तेच उदाहरण सांगितलं.
की बघा आता वर्गामध्ये गेल्यानंतर मुलं सगळेजण फळ्याकडे तोंड करून बसलेली होती. सकाळ 8 वाजेपासून चाला. हॅलो हॅलो, कुणी बोललंय का? नाही, ते त्यांचा माईक अनम्यूट होता वाटतं, म्यूट केलाय त्यांचा आता मॅडम. ओके ओके. हो. सर अजून किती मिनिट मी बोलू शकते? मॅडम तसं तुम्हाला किती वेळ लागेल? आपला 5चा टायमिंग आहे तसा, एक 5 मिनिट आहेत तसे. ओके, किमान 10 ते 15 मिनिटं चालेल? ठीक आहे, चालेल ना मॅडम, काही हरकत नाही. ओके ओके. शक्य तेवढ्या शॉर्टली मी घेण्याचा प्रयत्न हो करते. चालेल मॅडम, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, थँक्यू सर. तर आपण असं होतं की की मुलं फळ्याकडे तोंड करून बसलेली होती आणि मग मुलांना मला आता ऍक्च्युअल दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं पेअर लर्निंग वर काम सुरू करायचं होतं. तर मग मी त्यांना म्हटलं की बाबा चला आपल्याला आज नाही गंमत करायची, चित्र काढायचंय. मग सगळ्या मुलांमध्ये एकदम एक्साइटमेंट होती की चित्र काढायचंय. मग मी त्यांना फळ्यावरती एक चित्र काढून दिलं झाडाचं आणि सांगितलं की कोण पटकन चित्र पूर्ण करेल त्याने हात वरती करा. सगळ्यांनी फास्ट वह्या काढल्या आणि पटापट सुरू केलं आणि हात वरती केले. एक्साइटमेंट खूप होती त्यांच्यामध्ये. मग म्हणलं छान, आता हेच काम आपल्याला काय करायचं माहितीये का? अजून एका गंमत नाही करायचं, आपल्याला 2-2 जणांच्या जोडीमध्ये करायचं. मग आता या ठिकाणी काय झालं, पटापट ते मुलं काय झाले माहितीये का, आपापल्या जोडीनुसार बरोबर एकमेकाच्या तोंड समोरासमोर तोंड करून बसले. की बाबा आता जोडीने काम करायचं म्हणून एकमेकांच्या समोरासमोर तोंड करून बसली. कुजबूज थोडीशी झाली, पण लगेच त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी ऍडजस्ट पण करून घेतलं. मग बसल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बघा आता मी जे चित्र देते ना ते तुम्हाला आपापल्या एका पेजवर पण एकाच वहीवर काढायचंय. मग त्यांनी आपापल्या समोर येणारं एका वहीचं पान ठरवून घेतलं. कुणाची वही घ्यायची तेही ठरलं आणि कोणत्या पानावर कोण चित्र काढणार तेही ठरलं काही क्षणात. आणि मी सांगितलं की आता एक घराचं चित्र काढा. त्यांनी सुरुवात केली काढायला, पण मी सांगितलं की आता मात्र ज्या जोडीचं चित्र पूर्ण होईल त्यानेच हातवरती करायचा. तशा पद्धतीने मात्र आता त्यांच्यामध्ये चुरस लागली एक प्रकारची की आता कसं पटकन आपण पूर्ण करूया. ए बाबा पटपट काढ बरं का, असं म्हणत म्हणत ते त्यांनी जोडीने चित्र पूर्ण करून हात वरती केले. सर्व विद्यार्थ्यांची जोडीची चित्र पूर्ण झालीच. कशी आली, थोडी चुकली, वाकडी तिकडी आली, इट्स डझंट मॅटर. परंतु त्यांनी जोडीने पूर्ण केलेल्या कामाबद्दल त्यांनी जे हात वरती केले होते त्याबद्दल त्यांचा आनंद वेगळा होता. आता मी त्यांना सांगितलं की आता मात्र अजून टास्क आहे की तुम्हाला एकच चित्र दोघांना मिळून पूर्ण करायचंय. मग थोडीशी कुजबूज सुरू झाली, मॅडम असं कसं, मी कसं काढू, तो कसं काढू वगैरे गोंधळ थोडा सुरू झाला. म्हणलं हे पहा, फक्त एवढंच आहे तुम्हाला टास्क आहे की मी जे चित्र सांगते तुम्हाला दोघांना मिळून काढायचं आहे आणि एकच चित्र पूर्ण करायचंय. ज्या जोडीचं पूर्ण होईल त्याने हात वरती करा. आणि मी सांगितलं तुम्हाला आता एका मंदिराचं चित्र काढायचंय. मग त्यांच्यामध्ये थोडीशी कुजबूज झाली, बोलणं चालणं, पण ठरलं त्यांचं काय ठरायचं ते. आणि मग त्यांनी सुरुवात केली चित्र काढायला. कुणी पायऱ्यांपासून सुरुवात केली, कुणी कळस काढला, कुणी झेंडा वगैरे अशा पद्धतीने चित्र पूर्ण करून पटापट एकदम त्यांनी एक्साइटमेंटने हात वरती केले. पहिले 2 हात वरती झाले आणि मग मी म्हटलं आता व्हेरी गुड, या जोडीचं आता सुंदर चित्र पूर्ण झालंय. त्यांच्या नावाचं अनाउन्समेंट झालं. त्यावेळेस त्यांचा उत्साह अगदी वेगळाच होता. आणि मग अशा पद्धतीने एकेका जोडीचं पूर्ण झालंच, पण मग त्या जोडीचं जे कौतुक झालं ना, मग त्याबद्दल मी सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि मग सांगितलं बघा अशा पद्धतीने तुम्ही एकमेकांना मदत करून अभ्यास सुद्धा पूर्ण करून घेऊ शकता. आता त्या पुढच्या ज्या एवढीशी जी ऍक्टिव्हिटी घेतली त्याच्यामुळं याच्यानंतर जी ऍक्टिव्हिटी त्यांच्या जे गटकार्य त्यांना दिलं गेलं त्यावेळेस त्यांनी एकमेकांमध्ये जुळवून घेऊन काम करायला सुरुवात केली. म्हणजे जरीही छोटा गट असला तरी पण त्यांच्यामध्ये सुरुवातीला करून घेतलेल्या ऍक्टिव्हिटीमुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण झाली, एक उत्साह निर्माण झालं. आणि मग काय होतं माहितीये का, बऱ्याचदा पेअर लर्निंग मध्ये अपयश येण्याचं कारण आपण जर म्हटलं ना, डायरेक्टली आपण काम करायला सुरुवात करतो, अभ्यास देतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मुलं गोंधळ घालतात, अभ्यास नीट करत नाही, खोड्या करतात. या गोष्टीला वैतागून आपण त्या जोड्या करणं बंद करून टाकतो. म्हणजे हे आपलं थोडक्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर एक प्रकारचं अपयश आहे. पण जर आपण सुरुवातच अशी प्रायमरी लेवलच्या ऍक्टिव्हिटींनी केली किंवा त्यांच्या आवडीच्या कामापासून सुरुवात केली तर मात्र त्यांचं काम छान पार पडतं आणि आपल्याला जे हवं आहे ते उद्दिष्ट पण साध्य होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अशा केल्याने काय होतं, त्यांच्यामध्ये कोलॅबरेशन एक सुंदर पद्धतीने डेव्हलप होतं. त्याचबरोबर कॉन्फिडन्स पण वाढतो त्यांच्यामध्ये. कोलॅबरेशन तर घडतंच, पण सोबतच कम्युनिकेशन पण सुंदर होतं त्यांचं.
आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे कितीही मोठं लेक्चर देऊन या उद्दिष्टांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, जे डायरेक्ट कृतीयुक्त शिक्षणातून आपण त्यांच्या 6C डेव्हलप करून घेऊ शकतो. म्हणजे काय की आपल्या 6C डेव्हलप करण्यामध्ये जर महत्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो म्हणजे ग्रुप लर्निंग आणि पिअर लर्निंगचा आहे. पुढचा एक महत्वाचा घटक आपला आजचा राहिलाय तो म्हणजे विषय मित्र. विषय मित्र म्हणजे नेमकं काय, तर विषय मित्र हा असा विद्यार्थी असतो जो सर्व किंवा त्या विषयामध्ये पारंगत असतो. उदाहरणार्थ एक विद्यार्थी एका विषयाचा विषय मित्र जर असेल तर तो त्या विषयामध्ये एक्सपर्ट असतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तो पिसा लेवलची मुलं ती असतात किंवा पिसा लेवलचा तो विद्यार्थी असतो. म्हणजे काय की त्या विषयामध्ये त्याचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम हा पूर्ण झालेला असल्यामुळे त्याला त्या गोष्टीचं सर्व नॉलेज ऑलरेडी आलेलं असतं. जसं मी आपलं म्हटलं सुलभकाची भूमिका MKD तर MKO तशा पद्धतीने ही मुलं तयार झालेली असतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय की शाळेच्या वेळे व्यतिरिक्त सुद्धा ही विषय मित्र काम करतात. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त ही मुलं काम करतात जे की शिक्षक करू शकत नाही. त्याचबरोबर वर्गातल्या म्हणजे त्याच्या विषयाचं जे नॉलेज त्याला द्यायचं आहे किंवा त्याच्या विषयासाठी त्याला जी मदत करायची आहे, समजा त्याच्याकडे विज्ञान विषय असेल तर त्या विषय मित्राला त्याच्या वर्गातल्या किंवा शाळेतल्या कोणत्याही मुलाला त्या विषयाची अडचण आली तर तो मुलगा सहज पद्धतीने ती अडचण सोडवू शकतो किंवा त्याला वैयक्तिक पातळीवर मदत देऊ शकतो. आणि त्या विषय मित्रांमध्ये एक वैशिष्ट्य असतं की मुलांना 100% समजेपर्यंत ही मुलं समजावून सांगतात. विषय मित्र. विषय मित्र काय असतं, तर विषय मित्र हे शिक्षकांप्रमाणेच काम करतात. एक प्रकारे जर असं म्हणलं की शिक्षकांना समांतर अशी ही व्यवस्था आहे असं म्हणायलाही हरकत नाही. शिक्षकांशी मनमोकळेपणाने जर न बोलणारे मुलं असतील तर ते सुद्धा विषय मित्राशी मोकळेपणाने बोलू शकतात. त्यांना त्यांच्या शंका विचारू शकतात, अडचणी सांगू शकतात आणि सुंदर पद्धतीने विषय मित्र त्यांना मदतही करतात. बर, दुसरी महत्वाची गोष्ट की ती स्वतःचा पूर्ण अभ्यास करून मग इतरांना अभ्यासात मदत करतात, अशी ही विषय मित्र. बर, विषय मित्रांनी या सगळं कामं कराव्या म्हणून काय करावं, शिक्षकांनी काय करावं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मुलांची निवड करावी जी मुलं थोडीशी संवेदनशील असतील, हळवे असतील आणि स्वतः उत्साही असतील. कारण हे काम जे आहे स्वयंप्रेरणेने घडू शकतं. जर मी एखाद्या विद्यार्थ्यावर ही जबाबदारी लादली तर तो तेवढ्या आत्मीयतेने ते काम करणार नाही किंवा कदाचित ते काम तो टाळण्याचाही प्रयत्न करेल. परंतु ज्यावेळेस हे विषय मित्र त्यांच्या आवडीने तयार झालेले असतील किंवा स्वयंप्रेरणेने ते काम करायला तयार झाले असतील किंवा त्यांचा खूपच आवडीचा तो विषय असेल तर हे विषय मित्र जाणीवपूर्वक खूप सुंदर पद्धतीने काम करतात. फक्त विषय मित्र जर सुंदर पद्धतीने काम करावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर या विषय मित्राला आपण छोटेखानीप्रमाणे एक ट्रेनिंग सुद्धा देऊ शकतो. जसं की आता माझी बॅच जी सगळ्यात मोठी बॅच ती म्हणजे 4थीची. आता ते खूपच छोटे मुलं होते, त्यांना विषय मित्र जर नेमायचं म्हटलं तर त्यांना त्यांचा अभ्यास करून त्या वर्गाच्या मुलांना पण मदत करायची आहे, तर त्यांनी ती कशी करावी, मुलांशी कसं बोलावं, कसं समजून सांगावं, याचं थोड्याफार प्रमाणात आम्ही त्यांना टिप्स दिल्या होत्या किंवा एक प्रकारचं त्यांना गाईडलाईन दिलं होतं, तसं दिलं जावं म्हणजे ते सुंदर पद्धतीने काम करू शकतात. दुसरी एक खूपच महत्वाची गोष्ट शिक्षकांनी जाणीवपूर्वक पाळणं खूप गरजेचं आहे. कारण जसं मी म्हटलं की विषय मित्र हे शिक्षकांची अशी व्यवस्था आहे. त्याच पद्धतीने दुसरा एक मुद्दा आहे की विषय मित्र हे शिक्षकांप्रमाणेच वागतात म्हणजे शिक्षक जसं वागतील तसं ते अनुकरण करून वर्गामध्ये किंवा मुलांशी वागत असतात. बघा आपला 5 सप्टेंबरचा कार्यक्रम असतो, आपण स्वयंशासन दिन घेतो त्या दिवशी जनरली आपल्याला आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांची रूप त्या मुलांमध्ये पाहायला मिळतात. तुम्ही स्वतः हे ऑब्झर्व केलं असेल सगळ्यांनी. तसंच विषय मित्राच्या बाबतीत घडतं. तसंच विषय मित्रांच्या बाबतीत कसं घडतं की ती मुलं जसं शिक्षक वागतात, बोलतात, जसं समजावून सांगतात त्याच पद्धतीने हे मुलं करताना दिसतात. म्हणून जनरली शिक्षकांनी जर विषय मित्रांसमोर ओरडणे मुलांना किंवा रागवणे किंवा छडीने धमकावणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस शिक्षक करणार नाहीत
त्यावेळेस विषय मित्रही तसं काही वागणार नाही. जेवढ्या प्रेमाने शिक्षक मुलांना समजून सांगत असेल तेवढ्याच आत्मीयतेने विषय मित्र या मुलांना समजून सांगताना दिसतात. अशा पद्धतीने हे विषय मित्र काम करत असतात. असं सुंदर हे विषय मित्राची कन्सेप्ट आहे की ज्या विषय मित्राच्या मदतीमुळे या विषय मित्रांच्या मदतीमुळे आता सध्या जर माझ्या शाळेचा विचार केला तर माझ्या 4थीच्या मुलांचा सिलेबस हा पूर्णपणे त्यांनी स्वतः अभ्यास करून आणि अडचण आली तर विषय मित्र आणि विषय मित्रांना ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी शिक्षक हे ब्रह्मास्त्राप्रमाणे समजा आम्ही त्या ठिकाणी मदत करून मुलांनी स्वतःचा सिलेबस पूर्ण संपवलाय. तो मुद्दा आपला पुढे आहे, आणखी त्यात सांगितलं जाईलच हे सगळं काही गोष्टी. परंतु आता पुढचा आता नवोदयाची तयारी आम्ही 4थीच्या वर्गापासून सुरू करतोय. तर त्यावेळेस त्या विषय मित्रांची एवढी मदत होते कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही स्वतःच्या घरापर्यंत पासून त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं खूप मुश्किल आहे. आता परत वातावरण खराब झालं आमच्याकडचं. त्यावेळेस विषय मित्रांची खूप मदत होते. तो लोकलला राहतो, त्यांच्याच गल्लीतला किंवा एरियातला असतो आणि मग तो कोणत्याही वेळेत त्यांना उपलब्ध होतो आणि त्या विषयातलं त्याचं नॉलेज चांगलं असल्यामुळे किंवा त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असल्यामुळे तो सर्वांना मदत करू शकतो. अशी ही विषय मित्र ही संकल्पना आहे. असे सुंदर सुंदर विषय मित्र तुम्हाला उद्या वारे सरांसोबत भेटणारच आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना याच्यात माझ्या आजच्या याच्या लेक्चर मधून किंवा आपल्या आजच्या चर्चेतून जे काही प्रश्न तुमच्या मनात आले असतील ते आज तो काही प्रमाणात विचारू शकता किंवा उद्या तर तुम्हाला त्यांचं 100% उत्तर मिळणारच आहे. असे आपले आजचे 3 मुद्दे होते. त्यामध्ये कुणाला काही समस्या असेल तर आपण अजून 5-7 मिनिटं आपल्याकडे आहेत. 7 मिनिटात आपण बोलू शकतो. स्वाती मॅडम खूप खूप आभार. आपण कन्क्लुजन कडे वळण्यापूर्वी मी आपल्या विनंतीने आमच्या पेठ तालुक्याच्या आदरणीय गट शिक्षण अधिकारी जगताप मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी त्यांना थोडीशी संधी देऊ इच्छितो. मॅडम आपल्यापर्यंत आवाज येतोय का जगताप मॅडम? हॅलो हॅलो जगताप मॅडम. ठीक आहे, मॅडमांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्या आपल्यामध्ये जॉईन आहेत, आपल्याला ऐकू शकतात त्या, परंतु नेटवर्क इश्यूमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नसेल. वेलकम मॅडम आणि धन्यवाद सेशनला जॉईन राहिल्याबद्दल आणि आता शिक्षकांच्या पण प्रतिक्रिया ऐकतील त्याबद्दल. हा सर पुढे जाऊया आपण. ठीक आहे, चालेल. स्वाती मॅडमांनी ज्या प्रकारे आपल्याला आवाहन केले त्या प्रकारे आपल्यापैकी काही सदस्यांनी मत व्यक्त करावं. सुर्वे सरांचा हँड रेज आहे. राजेश सुर्वे सर आपले जे सुलभकच आहेत त्यांनाही काही मत व्यक्त करायचं आहे. सुर्वे सर आपण बोलू शकता. हो हो, धन्यवाद. जास्त वेळ नाही घेणार कारण की आजचा वेळेच्या आपण पुढे जातोय. फक्त एकच विनंती आहे की उद्या आपण ज्या शाळेच्या पेडॅगॉजी बद्दल आपण बोलतोय तिथली मुलं आणि त्या शाळेला एक आकार देणारे आदरणीय वारे गुरुजी हे शक्यतो जमलंच तर आपल्या सोबत असतील उद्या. सगळ्यांना विनंती आहे की आता लगेच मी ग्रुपवर काही पूरक वाचन साहित्य टाकतो आणि आधी 21 पानी आणि जे काही वाबळेवाडी संकलन डॉक्युमेंट टाकलं ते थोडंसं अवलोकन करावं आपल्या वेळेनुसार जसं शक्य होतंय तसं. किंवा आपल्याला या सगळं ऐकत असताना जे जे प्रश्न पडत आहे किंवा वारे सरांशी बोलताना जे आपल्याला प्रश्न विचारायचे आहे, मुलांना बोलताना आपल्याला जे प्रश्न विचारायचे आहे त्याचं जर काही नोंदवून ठेवले किंवा एक नोटिंग ठेवले 4-5 प्रश्न आपले, तर उद्या आपल्याला प्रत्यक्ष स्वतःहून ती प्रश्न विचारता येतील. एवढीच विनंती आहे. सो प्लीज सगळ्यांनी तसं आपण करूया. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सूत्र तुमच्याकडे सुहास सर. थँक्यू सर. जगताप मॅडम आपल्यामध्ये परत आहेत. मॅडम नमस्ते, आवाज येतोय का मॅडम आमचा आपल्यापर्यंत? हा, येतोय का माझा आवाज आता? हो येतोय मॅडम. हा, मी बाहेर जाऊन पुन्हा आली मग त्याच्यामुळे मग आता यायला लागला. ठीक आहे, काय हरकत नाही. खूप छान झालं, मॅडमने छान मार्गदर्शन केलं, मस्त एकदम सुंदर. आणि आणखीन जे काही उदाहरणं दिली आहे ते खूप सोपी, साधी आणि सर्वांना समजेल असं नियमित आपण करू शकतोच, करतातच आपण सर्व मंडळी. खूपच छान होतं. सुर्वे सरांनी सांगितलेल्या सूचना पण महत्वाच्या आहे. आणखीन कोणाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर बघा. खूप छान चाललं आणि उपस्थिती पण आपली खूप छान आहे. फक्त स्वाध्यायाकडे लक्ष द्या सर्व मंडळी प्लीज. वेळ काढा आणि स्वाध्याय करा मस्त.
थँक्यू जगताप मॅडम. कळेकर सर, हा कोणी बोलायचं असेल, काय म्हणत असेल तर बघा, नाही तर आपण आटोपू शकतो. हो हो ठीक आहे. थँक्यू मॅडम. मी सर्वानुमते सर्वांना सुर्वे सरांचाच धागा थोडासा पुढे वाढवू इच्छितो. अर्धा मिनिट फक्त घेतो. वाबळेवाडी सारख्या शाळेचे विद्यार्थी आणि त्या शाळेचे शाळा घडविणारे जे शिक्षक आहेत, ते स्वतः आपल्यामध्ये उद्या राहणार आहेत. ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे उद्या. माझी परत एकदा सर्व सदस्यांना विनंती असेल, सर्व शिक्षक बांधवांना विनंती असेल की सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या शाळेचं सर्व पद्धती समजून घेण्यासाठी निश्चितच आपण सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी पूर्ण क्षमतेने सगळ्या सदस्यांनी राहूया आणि आपल्या ज्या काही समस्या आणि जे काही आपल्या मनातील शंका असतील किंवा ती शाळा कशी घडली, त्यामध्ये त्यांना काय अडचणी आल्या किंवा त्यांची जी कार्यपद्धती आहे ती समजून त्यांच्या भाषेत घेणं हे अगदी उत्तम ठरेल. त्यांच्या विद्यार्थ्यांशी बोलणं हे म्हणजे त्यांच्या लेवलचे चालते बोलते विद्यापीठ आहेत असं माझं मत आहे. कारण त्यांच्याशी आपण एकदा संवाद साधावा आणि त्यांच्याशी संवाद साधला त्या विद्यार्थ्यांशी, तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठे आहोत आणि ते विद्यार्थी, तिथली शाळा, शिक्षक कुठल्या लेवलला आहेत, जेणेकरून आपल्याला काम करण्याची इतकी सुंदर प्रेरणा मिळेल जी आपल्याला आतापर्यंत कधीच मिळाली नव्हती, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. माझी सर्वांना विनंती असेल, उद्या अगदी वेळेवर जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी आपल्याला संवाद साधता येईल आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण काही नोट्स काढून ठेवल्या आणि जे वाचन साहित्य ग्रुपवरती आलेलं आहे आणि इतर जे येईल त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हा, जेणेकरून उद्याचं सेशन आपल्या या 3 दिवसांपेक्षा अधिकच सुंदर आणि उत्तम होईल. मी आपल्या सदस्यांपैकी परत एकदा विनंती करू इच्छितो की आपल्यापैकी कोणी जर बोलू इच्छित असाल तर प्लीज अनम्यूट व्हा आणि बोला. अगदी क्विक घेऊया आपण. एखाद्या 1-2 सदस्यांनी जर मत व्यक्त केलं तर अधिक बरं होईल. ओके ठीक आहे. आपण आता समारोपाकडे येतो आहोत. स्वाती मॅडम आणि सुर्वे सर, आपल्याला काही मत व्यक्त करायचं आहे का आता? नाही सर, नाही आपण सर. थांबूया आता. बरं. हा, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. 2 तास सर्वांनी ऐकून घेतलं आणि सुंदर पद्धतीने मुद्देही नोट आउट करून सहभागी झालात. त्याबद्दल सर्वांचे आभार मानते फक्त, आणि बस बाकी थांबूया सर. ओके ठीक आहे. थँक्यू स्वाती मॅडम. सुर्वे सर खूप खूप आभार. उद्या आपण परत याच वेळेला सगळे जॉईन होऊयात. थँक्यू. आता मीटिंग आपण एंड करूयात. थँक्यू. ओके, थँक्यू.